सी किंवा पीई घेत असाल तुम्ही तर किती मार्जिन लागते त्याला? लॉटच्या याच्यावर असते ना आपल्या. हा म्हणजे 7-8 हजार रुपये लागते ना त्याला. बरोबर. बाकी कालच्या लेक्चरला कोण कोण नव्हते? हँड राईज करा. युट्यूबला लेक्चर आहे बघा, युट्यूबला टाकलेलं आहे लेक्चर, चेक करून घ्या कालचं लेक्चर. मला वाटते भरपूर लोक कालच्या लेक्चरला नव्हते. युट्यूबला टाकलेलं आहे, चेक करून घ्या. कालचं लेक्चर समजलं की आजचं लेक्चर समजणार. प्रत्येक गोष्ट प्रत्येक लेक्चरवर डिपेंड आहे, त्याच्यामुळे पाठीमागच्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. लक्षात घ्या. सर ॲडव्हान्सची फी किती आहे? काय आलं? ॲडव्हान्स क्लासची फी किती आहे? ॲडव्हान्स क्लासची फी 15,000 रुपये. ओके सर. आवाज येतो सर्वांना? हँड राईज करा सर्वांनी. येतोय. आजचा जो सब्जेक्ट असणार आहे तो एंट्री टाइप्स असणार आहे. म्हणजे मला वाटते तुम्हाला फक्त बाय आणि सेलच माहित आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाय मध्ये किती प्रकार असतात आणि सेल मध्ये किती प्रकार असतात हे माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे. ऍक्च्युली आपलं जे लेक्चर आहे ते बेसिक टू ॲडव्हान्स आहे, त्याच्यामुळे नवीन लोकांना ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी स्पेशली लेक्चर आहे. लक्षात घ्या. प्लस तुमच्या नॉलेजमध्ये थोडीफार भर पडणार, कारण की मी ज्यावेळेला एंट्री आणि बाकीच्या गोष्टी ज्यावेळेला सांगत असतो त्यावेळेला तुम्हाला थोड्याफार नवीन गोष्टी मिळू शकतात. लक्षात घ्या. त्यामुळं बेसिक टू ॲडव्हान्स करणं तुमच्यासाठी भाग पडेल. मला वाटते सर्व लोक जॉईन झालेत. थोडेफार आपण चालू करूया. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो दिसते. ओके, ठीक आहे. चेक करा स्क्रीन. हॅलो. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? माईक कोणाचा ते ऑफ करा, ना तर रिमूव्ह केलं जाईल. सर बारीक पोराचा आवाज येतोय काहीतरी. होय, सांगितले त्यांना. एक काम करा, ऑर्डर टाइप्स टायटल टाकून घ्या. ऑर्डर टाइप्स. ऑर्डर टाइप मध्ये पहिला जो प्रकार येणार आहे तो तुमच्याकडे बायचा असेल. लक्षात घ्या. बाय म्हणजे काय सांगा मला?
स्वस्तात घेऊन महागात विकणे. स्वस्तात घेऊन महागात विकणे किंवा हाय त्या किमतीला घेतल्यानंतर ना तुम्ही महागात पण विकू शकता, बरोबर ना? प्रत्येक वेळी तुम्हाला स्वस्तात मिळू शकतं? नाही. नाही मिळू शकत, बरोबर ना? बाय म्हणजे खरेदी, लक्षात घ्या, बरोबर ना? बाय हो. म्हणजे खरेदी. मग एखादी गोष्ट तुम्ही खरेदी जर करत असाल तर ती विकली पण गेली पाहिजे, बरोबर ना? एखादी गोष्ट तुम्ही बाय करताय याचा बरोबर. अर्थ सेल पण केली पाहिजे, बरोबर ना? मग बाय बरोबर. केल्यानंतर ना समजा एखादी गोष्ट तुम्ही 10 रुपयाला बाय केला, मग ती सेल किती रुपयाला करणार आहे तुम्ही? 15-20. 15, 15-20. 20, 11, 12. 15-20, बरोबर ना? समजा 20 रुपयाला तुम्ही सेल केलाय, मग प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार. हा प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार, म्हणजे मार्केट शेवटी वरतीच जावं लागेल ना तुम्हाला बाय मध्ये. 10 रुपयाला घेतलेली गोष्ट आहे, 20 रुपयाला तुम्ही विकली, याचा अर्थ तुम्हाला 10 रुपये काय झाला? प्रॉफिट झाला, बरोबर ना? बरोबर. हा म्हणजे बायचा ट्रेड तुम्ही पहिल्यांदा टाकलाय आणि नंतर तुम्ही सेल नाही करत, लक्षात घ्या. इथं काय करताय तुम्ही? एक्झिट करताय, लक्षात घ्या, बरोबर आहे ना? बरोबर. हा म्हणजे बाय केल्यानंतर ना एक्झिट केला तर बायची प्रक्रिया काय होते? तुमची पूर्ण होते, बरोबर ना? हो. समजलं बाय काय असतं? हम्म. आता हा बाय झाला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेल. 2 नंबरला सेल करा. माईक ऑफ करा. ठीक आहे, सेल मध्ये माईक ऑफ करा. तुमचे काय प्रश्न असतील तरच माईक ऑन करा, नाहीतर रिमूव्ह करणार. हे बघा, सेल मध्ये पहिल्यांदा आपण काय करतो? सेल करतो, बरोबर ना? आता समजा एखादी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे, पण ब्रोकर तुम्हाला सेल करण्यासाठी तो अवेलेबल करून देतोय, बरोबर ना? मग ब्रोकर तुम्हाला अवेलेबल करून द्यायला लागलाय, तर ती तुम्ही गोष्ट महागात विकणार की स्वस्तात विकणार? सर प्रश्न नाही कळाला. हे बघा, एखादी गोष्ट आहे, समजा एक पेन आहे तुमच्याकडे, महागात विकणार. एक पेन आहे महागामध्ये तुमच्याकडे, महागात विकणार. हा एक पेन आहे तुमच्याकडं, हा पेन तुमच्याकडे 70 रुपयाचा पेन आहे, पण तो तुमच्याकडे नाही आहे, पण ब्रोकर तुम्हाला सेल करण्यासाठी तो अवेलेबल करून द्यायला लागलाय 70 रुपयाचा पेन. मग 70 रुपयाची गोष्ट तुम्ही विकणार कितीला? 75, 80, 90 त्याच्यावरती. 100ला विकणार समजा, बरोबर ना? 100ला विकणार. ही गोष्ट तुम्ही 100ला विकणार, याचा अर्थ 70ची गोष्ट तुम्ही 100ला विकली, बरोबर? मग तुम्हाला ब्रोकरला किती द्यायचे आहेत? 70 रुपये द्यायचा. तुमचा 30 रुपये काय झाला? फायदा. प्रॉफिट झाला. प्रॉफिट झाला, बरोबर ना? किंवा समजा एखादी गोष्ट आहे, आता तुम्ही एक प्लॉट विकलाय, 24 लाख रुपयाला तुम्ही एक प्लॉट विकलाय म्हणजे पहिल्यांदा प्रक्रिया कोणती केली? सेलची केली, बरोबर ना? तर बाईंग फी झाली ना. नाही, डायरेक्ट विकला ना तुम्ही. बाय कसं होईल? डायरेक्ट विकला ना तुम्ही. सेलची झाली पहिली प्रक्रिया, बरोबर? कितीला विकला? 24 लाख रुपयाला तुम्ही विकला, बरोबर? आता 24 लाख रुपयाची गोष्ट जर तुम्हाला परत जर मिळत असेल तर तुम्ही कितीला घेणार ती? 20 बरोबर ना? 15-20 24 लाखाच्या खाली घेणार. 20 24 लाखाच्या खाली घेणार. हा 20 लाखाच्या खाली. जर ती गोष्ट जर तुम्ही 20 लाखाला घेतला तर तुम्हाला 4 लाखाचा काय होणार? प्रॉफिट होणार, बरोबर ना? प्रॉफिट. हा 4 लाखाचा. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कोणती पोझिशन ओपन केली? सेलची. आणि नंतर काय केली? बायची पोझिशन. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सेल केला आणि तीच गोष्टी नंतर बाय झाली, त्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडे सेलची कंडिशन काय झाली? पूर्ण झाली, बरोबर ना? इथं पहिल्यांदा सेल केला आणि नंतर बाय केला, त्यावेळेला सेलची कंडिशन पूर्ण झाली. मग मार्केटमध्ये आपण ज्यावेळेला ट्रेड करतो त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही सेल केला असेल तर इथं बाय करत बसत नाही, लक्षात घ्या. आपण काय करतो? एक्झिट करतो ट्रेड, बरोबर ना? बरोबर. ट्रेड आपण एक्झिट करतो, लक्षात घ्या. एक्झिट केल्यानंतर ना इनडायरेक्टली बाय झालेला असतं, लक्षात घ्या.
ते या मार्केटमध्ये तुम्हाला दाखवत नाहीत, पण ते इनडायरेक्टली बाय झालेलं आहे. कळालं? हे बघा इथं पहिला सेल आणि त्याच्यानंतर बाय, त्यावेळेला सेलची हो. प्रक्रिया पूर्ण होणार. पहिल्यांदा बाय आणि दुसऱ्यांदा सेल, त्यावेळेला बायची प्रक्रिया पूर्ण होणार. समजलं बाय सेल काय असतं? आता समजा तुम्ही बाय एक 10 बरं. रुपयाला केलाय, 10 रुपयाला तुम्ही बाय केलाय, 10 रुपयाला बाय केलाय, तर सेल तुम्ही किती रुपयाला केलाय? 15 रुपयाला केलाय. ती गोष्ट म्हणजे प्राइस वरती गेली, बरोबर ना? किंमत कुठे गेली? बरोबर. वरती गेली. मग प्रॉफिट बाय साईडला प्रॉफिट कोणत्या वरती बाजूला होणार? वाढली. बाय साईडला प्रॉफिट ज्या वेळेला तुमची प्राइस वाढते त्यावेळेला प्रॉफिट होणार बाय साईडला, बरोबर आहे ना? होय. हा. आणि सेल साईडला, आता सेल साईडला तुम्ही एखादी गोष्ट 15 रुपयाला विकलाय, पण तुम्हाला ती खरेदी करायची आहे, मग ती कितीला करणार? 10 रुपयाला, बरोबर ना? मग इथे मार्केट कुठे जायला लागले? खाली हो. चालले का वरती चालले? खाली. खाली. हॅलो खाली चालले. खाली चालले. हॅलो. हा बोला. हा सर, स्क्रीनचा आवाज हॅलो. पुढे जातोय. हॅलो सर, तुमचा आवाज हॅलो. समोर जातोय आणि स्क्रीनच्या पाठीमागं. तुमच्या नेटवर्कचा इश्यू आहे. बाकी सर्वांना काय प्रॉब्लेम येते का सांगा जरा मला. नाही सर, काय नाही त्यांचाच इश्यू सर. हा नेटवर्कचा इश्यू आहे तुमचा तो. सेल साईडला मार्केटमध्ये प्रॉफिट कोणत्या बाजूला होतो आपल्याला? खालच्या बाजूला. खालच्या बाजूला लक्षात घ्या. मागाला कारण घेऊन की स्वस्ताला विकणे. हा मागाला घेऊन नाही, मागाला विकून स्वस्ताला खरेदी करणे, स्वस्ताला घेणे म्हणजे बाय करणे झालं, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? महागात विकणे आणि तीच गोष्ट स्वस्तात घेणे त्याला आपण सेल म्हणतो, आणि स्वस्तात बरोबर, घेणे बरोबर. आणि महागात विकणे याला आपण बाय म्हणतो, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला? येस सर. हो. बाय सेल समजला तुम्हाला? बाय सेल कसा असतो मार्केटमध्ये? हो सर. त्याच्यानंतर बाय मध्ये पहिला प्रकार लिहून घ्या, मार्केट ऑर्डर. बाय मध्ये पहिला प्रकार लिहून घ्या, मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर किंवा मार्केट एक्झिक्युशन म्हटलं तरी चालते, लक्षात घ्या. कारण की MT5 ला तुम्हाला मार्केट एक्झिक्युशन दिसणार, लक्षात घ्या. मार्केट एक्झिक्युशन म्हणजे मार्केटला जी काही प्राइस आहे त्या प्राइसला खरेदी करणे. पहिल्या ऑर्डरचा प्रकार लिहा, मार्केट ऑर्डर बाय. मार्केट ऑर्डर बाय. बघा, आता समजा तुम्ही एका मार्केटमध्ये गेलाय, आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर ना मार्केटमधला जो व्यापारी आहे तो एखादी गोष्ट तुम्हाला विकताना तो म्हणला की मी 100 रुपयाच्या खाली विकणारच नाही. तो म्हटला की तुम्हाला 100 रुपयाच्या खाली विकणार नाही, आणि तुम्हाला माहिती आहे की ही 100 रुपयाची गोष्ट उद्या 2000 रुपयाला जाणार आहे. मग तुम्ही काय करणार सांगा जरा मला? ती वस्तू घेणार. आहे त्या प्राइसला घेणार, बरोबर ना? का 50 रुपये किंमत पण वाट बघत बसणार आहे? नाही, मार्केट रेटला. कारण की हा व्यापारी तुम्हाला देत नाही, मग तुम्हाला मार्केट रेटलाच घ्यावं लागेल ना, बरोबर ना? बरोबर. हा. मग एकदा कसं होतंय की मार्केट इथपर्यंत मार्केट गेलेलं असते, पण इथं आलेलं असते, आणि इथं तुमच्याकडे प्राइस असते 10 रुपये, पण इथनं खाली येणार नसते मार्केट, लक्षात घ्या. मग त्यावेळेला तुम्हाला माहित असते की इथनंच मार्केट वरती जाणार, त्यावेळेला तुम्हाला इथं कुठली ऑर्डर टाकावी लागते? मार्केट ऑर्डर. मार्केट एक्झिक्युशन. MT5 ओपन करा.
आणि गोल्ड ओपन करा. आहे का सर्वांच्याकडे MT5? येस सर. गोल्ड ओपन करा. ओपन ऑर्डर. नाहीतर मी दाखवतो हे नंतर कुणाचा तरी आपण मोबाईल शेअर करूया आणि सगळ्यांना समजून देते प्रॉपर. हे दाखवतो मी तुम्हाला नंतर. फक्त याचं हे लिहून घ्या. मार्केट ऑर्डर म्हणजे मार्केटला जी काही किंमत चालू आहे त्या किमतीला खरेदी करणं म्हणजे मार्केट ऑर्डर, असं मराठीमध्ये तिथे एक्सप्लेन हे करून घ्या, लिहून घ्या. करंट प्राइसला परचेस करणं. हा, करंट प्राइसला मार्केटमध्ये जी काही चालू किंमत आहे त्या किमतीला खरेदी करणं म्हणजे मार्केट ऑर्डर बाय. ओके. घेतलं नोट डाऊन करून? येस डन. हा बाय मधला प्रकार पहिला प्रकार आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला लिहून घ्या मार्केट ऑर्डर सेल. सर थोडं जॉईन व्हायला उशीर झाला मला. हा युट्यूबला भेटतंय का व्हिडिओ साहेब सर? होय, भेटणार 100%. बरं सर. हा, जॉईन करा, तरी पण निघून जाऊ नका. नाही सर, हाय मी हाय. त्याच्यानंतर 2 नंबरला जी ऑर्डर आहे ती मार्केट ऑर्डर सेल लिहून घ्या. 2 नंबर. घेतलं सर्वांनी मार्केट ऑर्डर सेल? हो सर. हे का मार्केट ऑर्डर सेल म्हणजे तुम्हाला काय असतं सांगतो. इथे आता समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलाय आणि मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीची किंमत 1000 रुपये आहे आणि तुम्हाला माहित आहे की उद्या कोरोना सारखा काहीतरी एक मोठा हे येणार आहे, रोग येणार आहे. त्यावेळेला तुम्ही काय करणार? हाय ती गोष्ट हाय त्या प्राइसला तर विकायला लागणार तुम्हाला, बरोबर ना? बरोबर. का इथं फायद्याची वाट बघत बसणार आहे तुम्ही? उद्या मार्केट पडणार आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर ही गोष्ट आहे तुम्ही जी घेतलेली असते ती ठेवणार का विकणार? विकणार, बरोबर ना? एक तर फायदा किंवा तोटा न बघता हाय त्या किमतीला तुम्ही विकणार, बरोबर ना? याने काय होणार? तुमचा तोटा होणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे एखादी गोष्ट काय असते, एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही पण ती गोष्ट तुम्ही हायरला सेल करताय. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे, ब्रोकर तुम्हाला अवेलेबल करून द्यायला लागलाय आणि तुम्हाला माहिती आहे की उद्या कोरोना सारखी परिस्थिती येणार आणि 1000 रुपयाचा जो स्टॉक आहे, 1000 रुपयाचा जो स्टॉक आहे तो जाणार आहे कितीला? 500 ला जाणार आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला माहित आहे. त्यावेळेला तुम्ही काय करणार? 1000 ला सेल करणार, बरोबर आहे? 1000 ला तुम्ही सेल करणार आणि 500 ला काय करणार? तुम्ही ती पोझिशन एक्झिट करणार, बरोबर ना? बरोबर. हो. हा, एक्झिट करणार याचा अर्थ ते इनडायरेक्टली तुमच्याकडे काय होते? इथं बाय होते, लक्षात घ्या, बरोबर? सेल केल्यानंतर बाय केल्यानंतर ही प्रोसेस पूर्ण होते आणि इथं तुम्हाला प्रॉफिट किती होणार सांगा मला? 500 रुपये. इथे 500 रुपयाचा प्रॉफिट होणार, कारण की 500 पॉईंटची काय आल्या मुवमेंट झाल्या. सेल केल्यानंतर मार्केट 500 पॉईंट खाली गेलं आणि त्या 500 पॉईंटचा तुम्हाला प्रॉफिट झालाय आणि जी काय ऑर्डर टाकल्या ती तुम्ही मार्केटला जी काय 1000 रुपये किंमत आहे त्या ऑर्डरला तुम्ही ऑर्डर टाकली म्हणून ही मार्केट ऑर्डर म्हणतो आपण त्याला. म्हणजे मार्केटमध्ये जी काय प्राइस चालू आहे त्या प्राइसला सेल करणे म्हणजे
मार्केट ऑर्डर सेल. बरोबर आहे, समजलं? हो. हा, नोट डाऊन करून घ्या. मार्केटमध्ये जी काही चालू किंमत आहे त्या किमतीला सेल करणे म्हणजे मार्केट ऑर्डर सेल किंवा मार्केट एक्झिक्युशन मध्ये 2 बटन येतात बघा, एक बायचं बटन येतं आणि एक सेलचं बटन येतं. मग मार्केट ऑर्डर सेल टाकायचं असेल तर सेलच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायला लागतं, बरोबर ना? आणि हो. मार्केट ऑर्डर बाय करायचं असेल तर बायच्या बटनवर क्लिक करायला लागेल. हे दाखवतो तुम्हाला मी नंतर ना, स्क्रीन शेअर केल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी ही गोष्ट. झालं असेल तर हँड राईज करा. त्याच्यानंतर ना, बाय ऑर्डर मधला तिसरा प्रकार लिहून घ्या, बाय लिमिट. बाय मधला दुसरा प्रकार किंवा बाय मधला तिसरा प्रकार, बाय लिमिट. बाय लिमिट फक्त बाय लिमिट लिहून घ्या. नोट डाऊन झालं सर्वांचं तर हँड राईज करा. माईक ऑफ करा. बाय लिमिट, बाय लिमिट म्हणजे काय असतं सांगतो तुम्हाला मी. हे बघा इथे, आता समजा तुम्ही सोन्याच्या दुकानात गेलाय किंवा तुम्ही व्यापारी आहे, सोन्याच्या दुकानात गेलाय. मग सोन्याच्या दुकानामध्ये 80,000 रुपये सोन्याची किंमत आहे, बरोबर? 80,000 रुपये सोन्याची किंमत आहे. मग तुम्ही ही 80,000 रुपयाची गोष्ट 80,000 रुपयाला घेणार का? नाही. नाही. 75 किंवा 14,000ला घ्यायला पाहिजे. जेवढ्या कमी प्राइस मध्ये मिळेल तेवढ्या कमी प्राइसला तुम्ही घ्यायचा प्रयत्न करणार, बरोबर ना? काय 80,000 रुपयाची गोष्ट घेणार आणि उद्या विकली नाही तर तुमचाच लॉस होणार ना उद्या, बरोबर ना? मग 80,000 रुपयाची गोष्ट तुम्ही स्वस्तात घ्यायचा प्रयत्न करणार, म्हणजे साधारण तुम्ही 70,000 रुपयाला घेण्याचा प्रयत्न करणार, बरोबर ना? Yes. हा,
70,000 का? कारण की तुम्हाला हे माहिती आहे की मार्केटमध्ये 70,000 रुपयाला घेतल्यानंतर परत ती गोष्ट 80,000 रुपयेपर्यंत जाऊ शकते, विकली गेली जाऊ शकते, बरोबर ना? म्हणजे 70,000ला तुम्ही काय केला, बाय केला आणि हीच गोष्ट तुम्हाला काय विकायच्या 70,000 रुपयाच्या वरती विकायच्या. मग तुम्ही 71,000ला विकू शकताय, 72ला विकू शकता, 73ला विकू शकताय, बरोबर ना? कुठं पाहिजे तिथं विकू शकताय. का? कारण की तुम्ही ती गोष्ट स्वस्तात घेतली, बरोबर ना? मग ही जी स्वस्तात तुम्ही जी गोष्ट घेतली म्हणजे किती की एखादी प्राइस जर जास्त असेल त्याच्यापेक्षा स्वस्त घेणे आणि ती जास्त किमतीला विकणे याला बाय लिमिट म्हणतात. कारण की आपण लिमिट लावून काय करायला लागले, त्या वस्तूला खरेदी करायला लागले. लक्षात घ्या, बरोबर आहे ना? हो सर. हा, त्याच्यामध्ये बाय लिमिट मध्ये लिहून घ्या मराठीमध्ये. एखादी वस्तू स्वस्तात खरेदी करणे, मार्केट प्राइस पेक्षा स्वस्तात खरेदी करणे आणि तीच वस्तू नंतर महाग झाल्यानंतर विकणे याला बाय लिमिट म्हणतात. सर जरा परत सांगा. एखादी वस्तू स्वस्तात खरेदी करणे, करंट मार्केट प्राइस पेक्षा म्हणजे चालू मार्केट पेक्षा एखादी वस्तू स्वस्तात खरेदी करणे आणि तीच वस्तू ज्यावेळेला महाग होते किंवा महाग किमतीला विकणे याला बाय लिमिट म्हणतात. नोट डाऊन झाल्यानंतर हँड राईज करा. बघा चॅटवर तुम्हाला मी दाखवतो परत एकदा. चॅटवर कसं बघा, हा चार्ट दिसतो तुम्हाला. हो. हा, चार्टवर लाईव्ह करंट मार्केट प्राइस काय चालत सांगा मला जरा. करंट मार्केट प्राइस 2758 ते 2757 मार्केट प्राइस चालू आहे, बरोबर ना? मग तुम्हाला जर बाय लिमिट करायचं असेल तर इथं जागेवर करणार का खाली आल्यानंतर करणार? नाही, बाय लिमिट आहे, खाली करणार. खाली करणार. लक्षात घ्या, म्हणजे तुमचा व्ह्यू काय असेल की मार्केट इथून इथपर्यंत येणार आहे आणि तुम्ही इथं ऑर्डर लावल्या, बरोबर आहे? इथं तुम्ही बाय लिमिटची ऑर्डर लावल्या, बाय लिमिटची ऑर्डर लावल्या. मग मार्केट इथं आल्यानंतर मार्केटला वरती जावं लागेल, बरोबर ना? प्रॉफिट जर तुम्हाला पाहिजे असेल तर वरती जावं लागेल आणि खाली गेले तर लॉस होणार, तुमचा लॉस होणार, बरोबर ना? मग ऍक्च्युली मार्केटमध्ये प्रॉफिट कसा होतो? लिमिट ऑर्डरलाच. नाही, लिमिट ऑर्डरला होतो, बरोबर आहे, पण ऍक्च्युली मार्केटमध्ये प्रॉफिट कसा होतो? प्रॉफिट अंदाजे होतोय काय? अंदाजे होत नाही, बरोबर ना? मग मार्केटचं डायरेक्शन जर तुम्हाला माहित असेल तरच प्रॉफिट होणार ना तुम्हाला, बरोबर. बरोबर ना? मग मार्केटचं डायरेक्शन ओळखणं हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा काय असणार आहे? हे असणार आहे. हा, सगळ्यात मोठा तुमच्यासाठी हा पार्ट असणार मार्केटचं डायरेक्शन. कारण की मार्केट इथून इथं येणार आणि इथून वरती जाणार हे तुमचं जे डिसिजन असणार हे बरोबर असलं पाहिजे. त्यावेळेलाच हा बाय लिमिट प्रॉफिट मध्ये येऊ शकतो. लक्षात घ्या, बरोबर आहे ना? बरोबर. हा, म्हणजे चालू किमतीपेक्षा कमी किमतीला एखादी गोष्ट घेतली आणि ती परत वरती गेल्यानंतर तुम्ही काय केली, महाग झाल्यानंतर तुम्ही विकली ती. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट किती रुपयाला मिळायला लागली इथं खाली बघा, 2732 रुपयाला तुम्हाला ती गोष्ट मिळायला लागल्या आणि परत तुम्ही विकणार कितीला ती 2760ला किंवा 2762ला विकणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला किती पॉईंट मिळायला लागलेत मार्केटमध्ये? 30 पॉईंट. 30 पॉईंट मिळाल्यात, बरोबर ना? काल तुम्हाला मी लॉट साईज शिकवलं, बरोबर आहे? बरोबर. हा, मग लॉट साईज मध्ये पहिला लॉट साईज होता तुमच्याकडे मायक्रो 0.01. 0.01 जर तुम्ही टाकला लॉट साईज तर तिथं तुम्हाला किती डॉलरचा प्रॉफिट होणार? $30.
इथं $30 होणार लक्षात घ्या. आणि तुम्ही 0.10चा जर लॉट साईज टाकला तर इथं तुम्हाला $300. $300 प्रॉफिट होणार लक्षात घ्या. आणि तुम्ही 1 स्टँडर्ड लॉट जर टाकला तर 3000. $3,000 तुम्हाला प्रॉफिट होणार इथं. कळलं? जसा लॉट साईज मोठा असेल तसा प्रॉफिट लक्षात घ्या. आता 0.01 लॉट साईज जर असेल तर तुमच्या अकाउंटला कॅपिटल किती पाहिजे? $100. 0.10 जर अकाउंट असेल तर तुमच्या अकाउंटला कॅपिटल किती पाहिजे? $1,000. आणि 1 स्टँडर्ड लॉट जर असेल तर ₹10,000. $10,000 पाहिजे लक्षात घ्या. बरोबर ना? म्हणजे 9 लाख रुपये पाहिजे तुमच्याकडं. 9 लाख रुपये असतील तर हा लॉट साईजवर खेळायचं. 1 लाख रुपये असतील तर या लॉट साईजवर खेळायचं. 10,000 रुपये असतील तर या लॉट साईजवर खेळायचं. बरोबर आहे? बरोबर. समजलं? यानं काय होणार आहे, तुमचं अकाउंट वाईपआउट लवकर होत नाही लक्षात घ्या. हे नियम जर तुम्ही लागू केले तर. नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे अकाउंट वाईपआउट होण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा इम्पॅक्टेबल पार्ट म्हणजे लॉट साईज आहेत. बरोबर ना? बरोबर. हा. काल बाय लिमिट म्हणजे समजलं सर्वांना? हो. त्याच्यानंतर ना सेल लिमिट घ्या. चौथा ऑर्डरचा प्रकार सेल लिमिट. सर 0.01 म्हणजे किती लॉट ते किती डॉलर होते सर सांगा की. डॉलर नाही ते त्याची हे असत्या युनिट्स असतात. बँक निफ्टी केल्या तुम्ही? हो केलंय की. बँक निफ्टीचा एक लॉट साईज किती जातोय? प्राइस वर आहे सर त्याचं. म्हणजे आता इन द मनी, ऍट द मनी, आउट ऑफ द मनी. अहो लॉट साईज हालत नाही. इन द मनी घ्या ना आउट ऑफ द मनी घ्या. लॉट साईज कधी हालतोय काय? बँक निफ्टी 15च असतं सर. 15चा आणि 25चा. आधी 15 25चा होता आता आणि आता 15चा आहे. हा मग 15चा इन द मनी आउट ऑफ द मनीला प्राइस हा लॉट साईज हालतोय का कधी? नाही सर. नाही आलत. मग 15चा एक लॉट घेताय याचा तुम्ही 15 क्वांटिटीचा एक लॉट घेताय याचा अर्थ तुम्ही एक लॉट उचललाय ना? हो. हा तसंच तुम्ही 0.01 ज्यावेळेला उचलताय त्यावेळेला 1,000 क्वांटिटी उचलताय तुम्ही लक्षात घ्या. हा तुम्ही मला वाटते कालचा लेक्चर बघायला नाही. बघितले की सर. मग हे तुम्ही बघितलं नाही? हे बघा 0.010 जर उचलला तुम्ही तर 10,000 क्वांटिटी उचलताय तुम्ही लक्षात घ्या. हा कळलं? आणि 1 स्टँडर्ड लॉट असेल तर 1 लाख क्वांटिटी उचलताय तुम्ही. बरोबर. हा आणि क्वांटिटीचा विषय तुम्हाला माहितच आहे. जेवढी मोठी क्वांटिटी तेवढा मोठा लॉस पण होऊ शकतो आणि तेवढा मोठा प्रॉफिट पण होऊ शकतो. बरोबर सर. हा. सेल लिमिट लिहून घ्या सर्वांनी. सेल लिमिट घेतलं? हो. आता सेल लिमिट. सेल म्हणजे काय? एखादी गोष्ट तुम्हाला स्वस्त मिळाली. आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट 2844ला मिळाली. एखादी गोष्ट तुम्हाला 2844ला मिळायला लागल्या. मग 2844 गोष्ट तुम्ही स्वस्तात विकणार की महागात विकणार? महागात विकणार लक्षात घ्या. 2844 गोष्ट तुम्ही काय विकणार? 2880ला विकणार किंवा 80ला विकणार लक्षात घ्या. 2880ला ही गोष्ट तुम्हाला ब्रोकर अवेलेबल करून द्यायला लागला. पण विकताना तुम्ही कितीला विकणार? 2880ला विकणार. आणि 2880ला विकल्यानंतर ना मार्केटला कुठं जायला लागणार? खाली जायला लागते लक्षात घ्या. बरोबर? मार्केटला खाली जावं लागतं. म्हणजे 2880 वरून जर मार्केट 2840ला आलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार का लॉस होणार सांगा जरा मला. लॉस होणार. लॉस कसा होईल? सेलची पोझिशन घेतल्या. प्रॉफिट होणार. सॉरी प्रॉफिट होणार. बरोबर ना? प्रॉफिट होणार लक्षात घ्या. मग तुम्हाला एखादी गोष्ट 2844ला मिळत होती पण तुम्ही विकली कितीला? 2880ला. 2880ला विकली. मग ते लिमिट लावलं ना तुम्ही इथे वरच्या बाजूला. ऑर्डरसाठी लिमिट लावलं ना. तुम्हाला माहित होतं की 2880ला झाल्यानंतर ना मार्केट खाली जाणार. मग तुम्ही ऑर्डर कुठं प्लेस केली? इथं प्लेस केली. आणि त्याच्यानंतर मार्केट कुठं गेलं? इथं गेलं. मग याचाच अर्थ 2880 वरून मार्केट 40ला गेलं. याचाच अर्थ मार्केट किती रुपयाचा तुम्हाला प्रॉफिट द्यायला लागलाय? 40 पॉईंटचा प्रॉफिट द्यायला लागलाय. बरोबर ना? बरोबर.
हा, मग 40 पॉईंटचा जर प्रॉफिट होत असेल तर 0.01 ला किती डॉलरचा प्रॉफिट होणार तुम्हाला? $40. बरोबर ना? $40 इंडियन मार्केट प्रमाणे व्हॅल्यू किती होत्या? 1000. 3200. हे बघा 3600 इथं, रुपये. हे बघा $40, 40 USD टू INR, 40 USD टू INR किती रुपये होतात बघा? 3400 रुपयाचं तुम्हाला प्रॉफिट होतं, बरोबर ना? हो. पण तुमचा ब्रोकर आहे तो तुम्हाला 89 किंवा 86 न तुम्हाला देणार नाही. तुमचा ब्रोकर तुम्हाला 90 रुपयाने देणार. म्हणजे 40 गुणिले 90 किती रुपयाचा प्रॉफिट होणार तुम्हाला? 3600 रुपयाचा. 3600 रुपये. कळलं? 90 रुपये का देणार सर? होय, 91 रुपयाला डिपॉझिट करून घेते आणि 90 रुपयाने तुम्हाला विड्रॉल देते. अच्छा. आपला ब्रोकर आहे तो. जरा इकडे तिकडे प्राइस होते त्याची. मला सांगा सेल लिमिट मध्ये ऑर्डर कुठं बसणार? चालू किमतीच्या वरती की खाली? सेल लिमिट वरती. वरती बसणार, बरोबर ना? नोट डाऊन करून घ्या. वरती. चालू किमतीच्या वरती. मार्केट ज्या वेळेला खाली जात असताना चालू किमतीच्या वरती. नोट डाऊन करून घ्या. पहिल्यांदा मार्केट व्ह्यू टाका, मार्केटची दिशा टाका, मार्केटची दिशा आणि त्याच्या पुढे इज इक्वल टू करा आणि डाऊन करा. माइक ऑफ करा. बघा मार्केटची दिशा, मार्केटचं डायरेक्शन कुठलं आहे तुमचं? डाऊनचं आहे. मग डाऊनचं असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या एंट्री टाकणार? सेल टाकणार की बाय? सेल. सेलच्या टाकणार, बरोबर ना? मग सेल टाकणार. चालू किमतीच्या वरती जी ऑर्डर टाकली जाते त्याला सेल लिमिट म्हणतात, लक्षात घ्या. आणि चालू किंमत इथं आहे, समजा 100 रुपये तुमची चालू किंमत आहे. मग तुम्ही 120 ला ऑर्डर टाकणार आणि 120 ला ऑर्डर टाकल्यानंतर मार्केटला कुठं जावं लागेल? आधी 120 ला. आधी 120 ला, त्याच्यानंतर कुठं जावं लागेल? नंतर खालती. नंतर खाली जावं लागतील, बरोबर ना? म्हणजे मार्केटचं डायरेक्शन तुम्ही पहिल्यांदा प्रेडिक्ट केलं आणि त्याच्यानंतर ठरवलं की तुम्ही मार्केटला कुठं जायचं आहे. मग मार्केटला जर खाली जायचं असेल तर तुम्ही 2 ऑर्डर टाकू शकताय. कोणती? पहिली ऑर्डर कोणती आहे तुमची? मार्केट ऑर्डर. हाय त्या प्राइसला तुम्ही टाकू शकताय, बरोबर आहे? पण तुम्हाला वाटते की मार्केट जर असं थोडंसं वरती जाऊन खाली जाणार आहे, मग त्यावेळेला तुम्ही कोणती ऑर्डर टाकणार? सेल लिमिट. सेल लिमिट ऑर्डर टाकणार. म्हणजे 100 वरून साधारण 120 पर्यंत मार्केट जाऊ शकतं असं तुम्हाला वाटते आणि तिथनं खाली पडणार आहे, त्यावेळेला सेल लिमिट टाकायची आहे, लक्षात घ्या. इथे कळलं तुम्हाला? हा. सेल लिमिट समजलं सर्वांना? हो समजलं सर. सेल लिमिट ऑर्डर समजली का सर्वांना? हो. हो समजले. हो सर समजलं. त्याच्यानंतर 5व्या ऑर्डरचा प्रकार लिहा, बाय स्टॉप. 5व्या ऑर्डरचा जो प्रकार आहे तो बाय स्टॉप लिहा. पाचव्या ऑर्डरचा प्रकार आहे तो बाय स्टॉप लिहा. सांगा मला, बाय स्टॉप ऑर्डर माहिती आहे तुम्हाला? स्टॉप लॉस बाय स्टॉप ऑर्डर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. किंवा बाय स्टॉप ऑर्डरचा वापर कधी केला जातो हे तर माहिती आहे का तुम्हाला? रेंजमध्ये असल्यामुळे. मला वाटते भरपूर लोकांना हे माहित नाही, बरोबर ना? तुम्हाला दाखवतो मी, भरपूर लोकांना माहित नाही, कारण की हे बेसिक आहे, लक्षात घ्या. हे इंडियन मार्केट किंवा फॉरेक्स मार्केटचं बेसिक आहे. या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेलच, लक्षात घ्या.
कारण की बेस जर माहित नसेल तर तुम्ही मग बाकीच्या गोष्टी करू शकत नाही, बरोबर ना? येस सर. हा, बायस्टॉप ही ऑर्डर कधी टाकायची असते आणि बायस्टॉप म्हणजे काय? आता तुम्ही मला सांगा, इथे बघा, इथे एक 100 रुपये व्हॅल्यू आहे तुमच्याकडे आणि इथे 90 रुपये व्हॅल्यू आहे आणि या रेंजमध्ये जर मार्केट वर्षभर जर असंच करायला लागलं तर तुम्ही इथे खरेदी आणि विक्री करणार काय? नाही. ना, खरेदी आणि विक्री करणार नाही का? कारण की तुम्ही पैसे जर गुंतवले तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे याच्यामध्ये? नाही. नाही होणार, बरोबर ना? पण तुम्हाला माहिती आहे की एवढं मार्केट एक वर्षभर एका साइडवेज मार्केटमध्ये गेले, मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय येतो, एक मोठा हायर लेवलला ब्रेकआउट येतो, मग तो वरच्या बाजूला येईल किंवा खालच्या बाजूला येईल, लक्षात घ्या. कळलं? मग हा ब्रेकआउट येणार आहे. मग चालू किंमत तुमच्याकडे इथे असते, बरोबर ना? चालू किमतीच्या खाली कोणती ऑर्डर टाकली जाते वरच्या साईडला मार्केट जात असताना? बाय लिमिट. बाय लिमिट ही चालू किंमत आहे तुमच्याकडे. इथे 100 आणि 90 आहे, पण चालू किंमत तुमच्याकडे 95 आहे. मग चालू किमतीच्या खाली जी ऑर्डर पडली जाते तिला बाय लिमिट म्हणतात, लक्षात घ्या. आणि चालू किमतीच्या वरती जी ऑर्डर पडली जाते, समजा आता तुमची करंट मार्केट प्राइस किती आहे, 95 आहे, आणि ह्याच्या वरती तुम्हाला ऑर्डर टाकायचे, किती टाकायच्या? 120 ला टाकायच्या. मग 120 ला जी ऑर्डर तुम्ही सेट करताय त्या ऑर्डरला काय म्हणतात? बाय लिमिट. बाय लिमिट नाही, बाय स्टॉप म्हणतात त्याला, लक्षात घ्या. त्या ऑर्डरला बाय स्टॉप म्हणतात. आणि चालू मार्केटच्या खालच्या बाजूला जी ऑर्डर सेट करणार आहे, म्हणजे समजा 90 रुपयाला सेट करणार आहे, तिला काय म्हणतात? बाय लिमिट. बाय लिमिट. आता इथं खाली बाय लिमिट मी का टाकली लक्षात घ्या, कारण की मार्केटचा माझा व्ह्यू काय की मार्केट कुठं जाणार आहे? वरतीच जाणार आहे. वरती जाणार आहे. हा, वरती जाणार आहे. हे समजलं तुम्हाला? बाय स्टॉप कुठं टाकायचं आणि बाय लिमिट कुठं टाकायचं? हो सर. समजलं सर्वांना? मला तरी समजलं सर. ओके, सर्वांना समजलं असेल तर हँड राईज करा. परत एकदा सांगा ना सर. हे बघा, मार्केटचा व्ह्यू पहिल्यांदा तुम्हाला समजायला लागतो, बरोबर ना? मार्केटमध्ये फक्त व्ह्यू प्रॉपर तुम्हाला प्रॉफिट करून देतो, बरोबर ना? मग आता तुम्ही काय केला, पहिला तुम्ही डिसाईड केला की मार्केट वरती जाणार आहे. वरती जाणार तुम्ही डिसाईड केला, पहिला पॉईंट, बरोबर. मग आता मार्केट जर वरती जाणार असेल तर बाय करावं का सेल करावं? बाय करावं, बरोबर ना? मग बाय मध्ये आपल्याकडे 3 प्रकार आहेत, बरोबर. बाय मध्ये आपल्याकडे 3 प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? मार्केट ऑर्डर बाय, बाय लिमिट आणि बाय स्टॉप, हे 3 प्रकार आहेत, बरोबर. हा, आता इथं बघा, आता इथे काय तुमचा प्रॉब्लेम होणार तो मी सांगतो तुम्हाला. आता मार्केट इथे वर्षभर असं साइडवेज गेलंय, मग साइडवेज गेल्यानंतर तुम्ही बाय करणार का सांगा मला जरा? नाही करणार, बरोबर ना? आणि मार्केट इथे येऊन थांबले. इथं प्राइस काय त्यांची? 95 प्राइस आहे. ही कोणती प्राइस आहे मार्केटची? करंट मार्केट प्राइस. ही करंट मार्केट प्राइस आहे. मग एखादी गोष्ट 95 रुपयाला आहे, पण 95 रुपयाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की वरती जाणार आहे. मग एकतर तुम्ही इथं कोणती ऑर्डर टाकू शकता 95 ला? चालू किमतीला कोणती ऑर्डर टाकू शकता या तिन्हीपैकी? बाय लिमिट. मार्केट ऑर्डर, मार्केट एक्झिक्युशन. मार्केट ऑर्डर टाकू शकता. चालू किमतीला खरेदी करणे म्हणजे मार्केट ऑर्डर ना? हा, इथं तुम्ही मार्केट ऑर्डर टाकू शकता. इथं पहिल्यांदा इथं 95 ला. आता चालू किंमत तुम्हाला महाग वाटायला, 95 ही गोष्ट तुम्हाला महाग वाटायला लागल्या, आणि मग महाग वाटत असेल तर तुम्ही काय करणार? तुम्हाला एक 90 रुपयाला ती गोष्ट पाहिजे आहे, मग इथं ऑर्डर कोणती सेट करणार? बाय लिमिट. कारण की चालू किमतीपेक्षा कमी किमतीला घेणे आणि महागला विकणे याला काय म्हणतो आपण? बाय लिमिट म्हणतो, बरोबर ना? बाय लिमिट. आता इथं वरती तुमच्याकडे 100 रुपये प्राइस आहे वरती, पण तुम्हाला माहिती आहे की मार्केट 95 वरनं खाली येणार नाही आणि डायरेक्ट वरती जाणार आहे. मग तुम्ही काय करणार? एक तर मार्केट प्राइसला बाय करणार, बरोबर ना? किंवा ही बाय स्टॉप टाकणार तुम्ही वरच्या बाजूला. ही बाय स्टॉप टाकणार. पण ऍक्च्युली काय होणार की 95 रुपयाला तुम्ही जर करंट मार्केट प्राइसला जर ऑर्डर टाकली आणि मार्केट चुकून खाली गेलं तर तुमचा लॉस होणार ना इथे, बरोबर आहे काय? कारण की मार्केटमध्ये एक रेंज तयार झाल्या आणि रेंजच्या बाहेर ज्यावेळेला मार्केट सुटते त्यावेळेला ते फास्ट जाते, लक्षात घ्या वरती.
हो मुवमेंट करतात. हा म्हणून मुवमेंट करते फास्ट. मग त्यावेळेला 95 रुपयाला ऑर्डर न टाकता 100 रुपयाला जी तुम्ही ऑर्डर टाकणार वरच्या टॉपच्या याला, इथं जी प्राइस असेल त्याला काय म्हणतात? बाय स्टॉप. बाय स्टॉप. हा मग बाय स्टॉप ही ऑर्डर कुठे वापरली जाते? ज्या वेळेला मार्केट पूर्णपणे साईडवेज जातं त्यावेळेला. समजलं तुम्हाला? हो. आपण जास्त बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा आपण जास्त वापर करत नाही, पण बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा वापर कुठं करायचा असतो? ज्या वेळेला मार्केट पूर्णपणे साईडवेज गेलेलं असतं किंवा मार्केटमध्ये मोठी न्यूज असेल तर मार्केटमध्ये बाय स्टॉपची वापर केला जातो, लक्षात घ्या, किंवा सेल स्टॉपचा. कळलं? हो. हा आता हे मार्केट रेंज बाउंड गेले, मार्केट वरती पण वर जाऊ शकते आणि खाली पण जाऊ शकते, तुमचं डिसिजन नाही आहे, बरोबर ना? मग त्यावेळेला तुम्हाला 2 ऑर्डर लावतात, लक्षात घ्या. इथं तुम्हाला 2 ऑर्डर लावतात. कोणत्या ऑर्डर लावणार सांगा तुम्ही? इथं मार्केट तुम्हाला वाटते वरती पण जाऊ शकते किंवा खालती पण जाऊ शकते. मग चालू मार्केटच्या वरच्या बाजूला जी एंट्री पडते ती कोणती असणार तुमची? बाय स्टॉप. ही बाय स्टॉप असणार, लक्षात घ्या. तुमची चालू मार्केटच्या वरती जी एंट्री पडते ती बाय स्टॉप, आणि चालू मार्केटच्या खाली जी एंट्री पडते ती सेल स्टॉप. बाय लिमिट. नाही, इथनं मार्केट खाली चालले, लक्षात घ्या. इथं बाय लिमिट लावल्यानंतर आणि मार्केट खाली गेल्यावर स्टॉप लॉस जाणार नाही का तुमचा? बरोबर ना? इथं जी एंट्री पडली जाते ती सेल स्टॉप. सेल स्टॉप. हा सेल स्टॉप. मग बाय स्टॉप आणि सेल स्टॉप एंट्रीचा वापर कुठं केला जातो ऍक्च्युअल मध्ये? साइडवेज मार्केटमध्ये. साईडवेज मार्केटमध्ये. आणि दुसरीकडं न्यूजच्या टायमिंगला. न्यूजच्या टायमिंगला, बरोबर ना? हा. आता तुम्हाला चार्टवर दाखवतो कशा पद्धतीने एंट्री लावायच्या असतात त्या. हे काय, इथं मार्केट पूर्ण साईडवेज गेलं का? हा. साईडवेज गेल्यानंतर तुम्ही काय केलं? रेंज घेतला एक एवढी रेंज घेतला, आणि ह्या रेंजच्या इथे खालच्या बाजूला चालू मार्केटची प्राइस कुठे आहे? 1 मिनिट दाखवतो तुम्हाला मी. बघा, ही रेंज घेतला तुम्ही, आणि रेंज घेतल्यानंतर ना इथं जी ऑर्डर लावली जाते ही ऑर्डर कोणती असणार सांगा मला? सेल स्टॉप. सेल स्टॉप. आणि ही तर जी ऑर्डर असणार ती बाय स्टॉप. बाय स्टॉप. कारण की या बॉक्स नंतर तुमचा व्ह्यू काय, एकतर मार्केट वरच्या बाजूला फास्ट जाणार किंवा खालच्या बाजूला फास्ट जाणार, खालच्या बरोबर बाजूला ना? फास्ट जाणार. हा मग Yes, sir. वरच्या बाजूला ही आता यात बघा, आता ऑर्डर कोणती आते त्या बघा, कुठली ऑर्डर आत आली? बाय स्टॉप. बाय बाय स्टॉप. स्टॉप. हॅलो हॅलो, स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन सर्वांना दिसायला, तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? हो दिसते. हा हे बघा, बायची एंट्री आत आल्यानंतर मार्केट कुठं गेलं? बाईंगला गेलं. म्हणजे बायच्या एंट्री मध्ये मार्केटला वरतीच जावं लागतं. मग तुमचा प्रॉफिट होणार का लॉस? प्रॉफिट होणार, बरोबर ना? येस. समजलं हे तुम्हाला? हो. समजलं बाय स्टॉप सेल स्टॉप कुठं वापरतात? कुणाला काय अडचण आहे ऑर्डर मध्ये? सर नाही सर. जेव्हा बोला. जेव्हा आपण बाय स्टॉप लावतो, जेव्हा आपण मार्केटमध्ये बाय स्टॉप म्हणजे ऑर्डर आपली पडली, ऑर्डर पडल्यानंतर मार्केट थोडं खाली येतं. माईक बंद कर रे. हॅलो. हा बोला. मार्केट खाली येते तेव्हा आपण एसएल तेव्हाच लावायचा का नंतर न लावायचा? नाही, तो विषय सोडून द्या. तुम्हाला बाय स्टॉप आणि सेल स्टॉप समजलं ना? हो, कळालं. हा, ह्या ऑर्डर आपण वापरत नाही, तुम्हाला शिकवायचं म्हणून शिकवायला लागले मी. माहित असणं गरजेचं आहे की नाही तुम्हाला? हो सर. ह्याच्या अगोदर कोणी शिकवल्यात बाय स्टॉप सेल स्टॉप? नाही. नाही शिकवलं. नाही सर. पण ऍक्च्युली फॉरेक्स मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम होतो की ही रेंज असते की नाही, ही रेंज, ह्या रेंजच्या वरच्या बाजूला सगळ्यात जास्त लिक्विडिटी पडलेली असते, आणि मार्केट लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना थोडंफार अपोजिट साईडला जातं, लक्षात घ्या. त्यामुळे बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा वापर करत नाही आपण फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा इंडियन मार्केटमध्ये पण, लक्षात घ्या. कळलं? पण ऑर्डरचा टाईप हा तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर ना? मार्केटमध्ये आलाय म्हटलं तर मार्केटमधली प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे, बरोबर आहे ना? हो सर. बरोबर आहे सर. हो. ऑर्डर समजल्या सर्व? सगळ्या ऑर्डर समजल्या का तुम्हाला? हो सर. किती हो, प्रकार आहेत सर. सांगा सगळ्या टोटल मिळून तुमच्याकडे ऑर्डरचे? 6.
6 प्रकार आहेत बरोबर ना? 6 मधले सर. पहिला तुम्हाला किती शिकवलेले? 5. पहिले तर 2च माहित होते, आता पहिले तुमच्यामुळं 4 आणखीन माहित पडले. बरोबर ना? 4 आणखी माहित पडले बरोबर ना? मग याच्यासाठी Yes, आपला sir. जो कोर्स आहे तो बेसिक टू ऍडव्हान्स आहे, लक्षात घ्या. बेसिक मध्ये हो, अशी sir. गोष्ट असते तिची किंमत असते जास्त, लक्षात घ्या. बरोबर ना? लोकांचं म्हणणं काय असते की मला बेसिक सगळं माहिती आहे, बरोबर ना? पण Yes, sir. प्रत्येकाचं स्किल वेगळं असतं, त्याच्याकडे काहीतरी नवीन शिकायला मिळतं. त्याच्यामुळं स्वतः ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाणं हा एक मोठा गुन्हा आहे मार्केटमध्ये, बरोबर ना? येस सर. ऑर्डरचे प्रकार समजलेत सर्व? हो. हा. त्याच्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस. ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? हो. हो. कुणाला माहिती नाही सांगा मला ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे? मला हा, तुम्हाला माहित नाही, 1 मिनिट सांगतो मी. लिहून घ्या ट्रेलिंग स्टॉप लॉस. झाला असेल तर नोट डाऊन हे करा, हँड राईज करा. हा, हे बघा ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे सांगतो तुम्हाला काय. आता समजा एखादी गोष्ट तुम्ही 10 रुपयाला घेतल्या, एखादी गोष्ट तुम्ही 10 रुपयाला काय केल्या, बाय केल्या, आणि 10 रुपयाला तुम्ही गोष्ट बाय केल्या आणि तिचा स्टॉप लॉस लागला 8 रुपयाला. मग 10 रुपयावरून जर 8 रुपयाला जर मार्केट गेलं तर काय होणार तुमचा? ट्रेलिंग स्टॉप लॉस. लॉस होणार. लॉस. ट्रेलिंग स्टॉप लॉस नाही, लॉस होणार. लॉस झाला. लॉस होणार. पण मार्केट इथपर्यंत आलं आणि इथनं डायरेक्ट वरती गेलं, म्हणजे मार्केट 9 रुपयेपर्यंत आलं, पण तुम्ही जिथं स्टॉप लॉस लावलाय तिथपर्यंत आलं नाही आणि डायरेक्ट मार्केट वरती गेलं आणि मार्केट वरती 100 रुपयाला गेलं, तर तुम्हाला प्रॉफिट होणार की लॉस होणार? प्रॉफिट. प्रॉफिट होणार. किती रुपयाचा प्रॉफिट वाला आहे सांगा मला? 90 रुपये. 90 रुपये. 90 रुपयाचा प्रॉफिट वाला, बरोबर ना? आता 90 रुपयाचा प्रॉफिट व्हायला लागलाय आणि चुकून मार्केट वरनं जर खाली आलं तर सगळं प्रॉफिट निघून जाईल. SL हिट होईल. एसएल हिट होईल, बरोबर ना? एसएल हिट होणार, बरोबर ना? मग अशा वेळेला 10 रुपयाला घेतलेली गोष्ट 100 रुपयाला ज्या वेळेला जाते त्यावेळेला जो हा एसएल 8 रुपयाला जो लावलेला असतो तो मॉडिफाय करून 50 रुपयाला लावणं गरजेचं असतं, बरोबर ना? का? कारण की 10 पासून 50 पर्यंत जी 40 रुपयाचा जो प्रॉफिट आहे तो काय होतो? सेव्ह होतो, लक्षात घ्या. हा सेव्ह होतो तुमच्याकडं. आणि हा स्टॉप लॉस जो इथून इथपर्यंत तुम्ही जो मुव्हिंग केला म्हणजे मॉडिफाय केला त्याला काय म्हणतात? ट्रेलिंग स्टॉप लॉस, बरोबर ना? आता मला सांगा, स्टॉप लॉस ट्रेलिंग प्रॉफिट मध्ये करायचा असतो का लॉस मध्ये? प्रॉफिट मध्ये. प्रॉफिट मध्ये, लक्षात घ्या. लॉस मध्ये करशीला घर घेऊन जाते मार्केट, बरोबर ना? लॉस मध्ये जर स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल खालच्या बाजूला जर केला आणखी लॉस वाढवून दे म्हणून, तर घर घेऊन जाणार तुमचं सरळ मार्केट. त्यामुळं स्टॉप लॉस जिथे लावलाय तिथं स्टेबल ठेवायचं, गेलं तर जाऊन देत पैसे, पण स्टॉप लॉस चुकून हलवायचा नाही, लक्षात घ्या. कळालं तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय असतं? हो. एंट्र्या सगळ्या समजल्या. बाय म्हणजे काय, सेल म्हणजे काय, मार्केट ऑर्डर म्हणजे काय, बाय लिमिट म्हणजे काय, सेल लिमिट म्हणजे काय, बाय स्टॉप म्हणजे काय, सेल स्टॉप म्हणजे काय, समजलं सर्वांना? समजलं. येस सर. ओके, ठीक आहे. एकच मिनिट. टोटल ऑर्डरचे प्रकार 6 झालेत, बरोबर ना? हो सर. आता आपण काय करूया की कुणाचा तरी मोबाईल शेअर करायला लावूया आणि त्याच्यातनं ऑर्डर कशा टाकल्या जातात MT5 वर ते तुम्हाला मी दाखवतो. याच्याने काय होणार आहे, तुम्हाला एक बेस्ट म्हणजे समजेल थोडक्यात की क्लॅरिटी कशी आहे, कसं ऑर्डर टाकायचं असतात, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. ओके. आता काल मला स्क्रीन काल कोणी शेअर केली होती? आदित्य आदित्य नाहीयेत, आदित्य सर.
होते काच. MT5 कनेक्टेड. अरबाज सर MT5 कनेक्टेड आहे तुमच्याकडं? आहे की. हा शेअर करा तुमची स्क्रीन. मोबाईलची स्क्रीन शेअर करा. टॅब मध्ये सोडा सर. असून ते टॅब शेअर करा चालते, काय प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ अप करा, तुमचे स्ट्रीम हँग होत्या. कसं करायचं सर? नाही, स्क्रीन शेअर टॅब ओपन केला. गुगल मीट ओपन करा. Open आहे, टॅब मध्ये गुगल मीट ओपन करा. जरा एक बारीक करू. तर ऑर्डर टाकायचं का? ऑर्डर डेमोवर अकाउंट दाखवतो, किंवा दुसऱ्यांची कुणाची स्क्रीन असेल तर शेअर करा. माझं रिअल आणखी आहे. अरबाज सर थांबा, दुसऱ्यांची कुणाची तर करतो. MT5 कनेक्ट एक्सनेसला असेल तर स्क्रीन शेअर करा कोणाच्या असेल त्यांनी. माझं रिअल आहे, चालेल? रिअलला नाही चालणार, कारण की एंट्री टाकायच्या आहेत, ते दाखवायचे आहेत त्या. हा ओके ठीक आहे. डेमो अकाउंटला आहे सर माझं, मी करतो सर. हा चालेल. शिरीष सर तुमची स्क्रीन शेअर झाली आहे. आवाज येते का बघा सर्वांना? स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो येस सर दिसते. हा हे बघा, यांचं अकाउंट कनेक्टेड आहे. डेमो अकाउंट श्री सर, डेमो अकाउंट घ्या. मला वाटतं रिअल अकाउंट असेल, हे रिअल आहे. हा. नाहीतर आपण करू, काय प्रॉब्लेम नाही. दोनच एंट्री पडतील, एक साधारण $1-2 लॉस होईल किंवा प्रॉफिट होईल, काय सांगता येत नाही. पण 0.01 आपण करून बघू. तुम्हाला दाखवतो मी कसं टाकायचं ते. कार्ड तुम्ही कनेक्ट करणार आहे. हॅलो, आवाज येतोय श्री सर? माईक ऑफ. सर मी करतो सर. हा माईक नको, 1 मिनिट थांबा. माईक चालू असू दे श्री सर, तुमचा माईक चालू असू दे. सर माझं डेमो अकाउंट आहे म्हणून म्हटलं. नाही, तुमचा आवाज आला की पाठीमागे आणि परत गोंधळ होईल सगळं. हा बोला. बॅकग्राऊंडचा आवाज म्हणून. हा श्री सर आवाज येतोय तुम्हाला? हो येते. हे बघा, MT5 ची स्क्रीन ओपन केल्या. मला वाटतं सर्वांच्याकडे MT5 चं अकाउंट आहे, बरोबर ना? हँड राईज करा. आता याच्यामध्ये ऑर्डर, नवीन ऑर्डर कशी टाकायची असते? 2 नंबरला स्क्रिप्ट जी दिसते ती कोणती आहे सांगा जरा मला. गोल्ड आहे, लक्षात घ्या. XAUUSD गोल्ड ती करन्सी आहे, बरोबर. त्याच्यावर प्रेस करा सिरीज सर, त्याच्यावर प्रेस करा. प्रेस केल्यानंतर न्यू ऑर्डर येते बघा. न्यू ऑर्डर आली. हा, न्यू ऑर्डर मध्ये वरच्या बाजूला काय आले? पहिल्यांदा स्टार्टअपला 0.05 च्या वरती मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा जरा मला. मार्केट प्राइसला एंट्री मारायची. मार्केट प्राइसला एंट्री मारायची, बरोबर ना? सिरीज सर लॉट साईज 0.01 करा. कमी करा. हा, हे बघा, मार्केट एक्झिक्युशन ज्यावेळेला वरती अवेलेबल असतं त्यावेळेला खालती 2 बटन विजिबल असतात बघा. सेलचं पण आणि बायचं पण आहे, बरोबर ना? हा, मग बायच्या बटनवर क्लिक केल्यानंतर मार्केटला जे काय प्राइस आहे त्या प्राइसला काय होणार? बाय होणार, बरोबर ना? हा, आणि जर सेलच्या बटनवर तुम्ही जर क्लिक केला तर हाय त्या प्राइसला काय होणार? सेल होणार, लक्षात घ्या, बरोबर आहे? आता सिरीज सर बायच्या बटनवर क्लिक करा. हे का, बायच्या बटनवर क्लिक केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस दिसायला चालू झाला. बरोबर आहे. जिथं XAUSD आहे त्याच्या खालच्या बाजूला तिथे किंमत आहे बघा, 2759.347, बरोबर आहे. त्या किमतीला तुमची ऑर्डर पडलेली आहे. मग त्या किमतीच्या वरती जर मार्केट गेलं तर तुम्हाला काय होणार? प्रॉफिट होणार. आणि त्या किमतीच्या खाली जर मार्केट आलं तर लॉस होणार, बरोबर आहे. ही कोणती एंट्री आहे? बायची एंट्री आहे. आता सेलची एंट्री टाका. मार्केटला सेलची एक एंट्री टाका.
परत कोट्स मध्ये जावा, चार्ट वर जायची काही गरज नाही. कोट्स मध्ये न्यू ऑर्डर नंतर ना मार्केट एक्झिक्युशन आणि सेल मारा. हे काय सेलची पण एंट्री आत आली आणि बायची पण एंट्री आत आली, दोन्हीच्या दोन्ही एंट्री आत आल्या. हो. सेल काय प्राइसला झालाय सांगा मला? 2759. 2759.375 ला सेल झाला, बरोबर 375. बरोबर ना. मार्केटला 2759.375च्या खाली ज्या वेळेला यायला चालू होईल त्यावेळेला तुम्हाला काय होतं, प्रॉफिट व्हायला चालू होतं, बरोबर प्रॉफिट ना. चालू होईल. प्रॉफिट चालू होईल. आता सिरीज सर वरची पोझिशन क्लोज करा बायची. हे बघा पोझिशन क्लिक करायचं आणि क्लोज पोझिशन करायचं. त्याच्यानंतर ना खाली क्लोज विथ प्रॉफिट त्याच्यावर टॅप केल्यानंतर ना ती पोझिशन काय होते, क्लोज होते. गेली ती पोझिशन. ही पोझिशन आपण Yes, बाय प्रॉफिट मध्ये काढली. समजलं बाय लिमिट आणि मार्केट ऑर्डर समजल्या कसं टाकायच्या दोन. येस सर. हो. आता आपण बाय लिमिट आणि सेल लिमिट टाकणार आहे. आता जिथं ऑर्डर पडलेली आता लॉस जिथं दिसलाय त्या ऑर्डरवर टॅप करा. माईक ऑफ करा तुमच्या सर्वांचे. ऑर्डरवर टॅप केल्यानंतर ना खालच्या बाजूला न्यू ऑर्डर म्हणून येते बघा. नवीन ऑर्डर तिथनं पण तुम्ही टाकू शकताय. न्यू ऑर्डर आलं. आता आपल्याला कोणती एंट्री टाकायची आहे, बाय लिमिट टाकायची आहे. वरच्या बाजूला बाय लिमिट विजिबल करा. जिथं मार्केट एक्झिक्युशन दिसतंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बाय लिमिट येते बघा. दिसतं सर्वांना? आता चालू sir. किंमत काय सांगा मला? 2759, 2760. 2760 किंवा 2759, बरोबर आहे. त्याच्या खाली प्राइस दिसते, तिथे कोणती प्राइस येणार मग? चालू किमतीच्या खालची येणार का वरची येणार? वरची येणार. खालची येणार. वरची कशी येईल? बाय लिमिट टाकायला लागलाय तुम्ही. एखादी गोष्ट तुम्हाला स्वस्तच मिळाली तर बरं असणार ना, का महागात विकणार? महागातली गोष्ट घेऊन महागात विकली कधी जाते का? नाही नाही. 2760च्या ठिकाणी 2750 टाका. तिथे प्राइसच्या ठिकाणी 2750 टाका. हे बघा इथे 2750 टाका. आता 2750 टाकल्यानंतर ना खालच्या बाजूला बटन तुम्हाला दिसायला लागते बघा. बटन पांढरा दिसते काय प्लेसचं? दिसते. आता एक काम करा, 2750च्या ठिकाणी 2770 करा. पांढरं बटन दिसते का बघा? नाही सर. नाही दिसत. का दिसत नाही? कारण की ती वरची प्राइस आहे. बाय लिमिट नेहमी चालू प्राइसच्या खाली पडते ऑर्डर, लक्षात घ्या, बरोबर ना. मगाशी तुम्हाला मी सोन्याचं उदाहरण दिलेलं आहे. 80,000 रुपयाची गोष्ट 70,000 रुपयाला घ्यावी लागते. म्हणजे चालू किमतीपेक्षा कमी किमतीला घेणे आणि जास्त किमतीला विकणे याला बाय लिमिट म्हणतात, बरोबर आहे ना. हा आता तिथं परत 2770च्या ठिकाणी 2750 करा. आणि 2750 ज्यावेळेला करते त्यावेळेला बटन येते बघा. विजिबल झालं का बटन? हा बटनवर प्लेस करा ऑर्डर. बटनवर क्लिक केलं, ऑर्डर पडली. ऑर्डर आत आल्या नाही. तो प्रॉफिट बुक करा वरचा सेलचा. प्रेस करा की त्याच्यावर. हा ऑर्डर आत आले का सांगा मला जरा. नाही अजून. मग ऑर्डर कधी आत येणार? जेव्हा मार्केट त्या प्राइसला येऊन टच मार्केट 2750 ला ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती ऑर्डर आत येणार, बरोबर आहे. ऑर्डर कोणती आहे? बायची का सेलची आहे? बायची आहे. मग ऑर्डर आत आल्यानंतर मार्केटला कोणत्या दिशेला जावं लागेल? वरच्या दिशेला जावं लागेल, बरोबर ना. मग मार्केटमध्ये तुम्हाला काय कोण प्रॉफिट करून देऊ शकतो? बाय लिमिट नाही. मार्केटमध्ये मार्केटचं डायरेक्शन. मग मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या मार्केटमध्ये तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे? मार्केटचं डायरेक्शन. फक्त मार्केटचं डायरेक्शन समजून घ्यायचं आहे, बरोबर ना. हा बाय लिमिट कशी टाकतात समजलं. त्याच्यानंतर आपण सेल लिमिट टाकू. त्याच्यावर प्रेस करा त्याच ऑर्डरवर परत आणि न्यू ऑर्डर टाका. जिथं बाय लिमिट आहे तिथं सेल लिमिट करा. आता सेल लिमिट विजिबल झालं का बघा वरच्या बाजूला. हा आता सेल लिमिट चालू प्राइसच्या कोणत्या साईटला एंट्री पडणार? ही वरती. मग 2760 जर प्राइस चालू असेल तर एंट्री 2770 ला पडू शकते, बरोबर ना. 2760च्या खाली जर तुम्ही प्राइस टाकत असाल तर एंट्री पडणार नाही, बटन विजिबल होत नाही, बरोबर आहे ना. हा आता प्लेस करा ऑर्डर.
बघा ऑर्डर प्लेस झाल्या, 2 ऑर्डर पडल्या. बाय लिमिटची 2725 ला आली तर बाय लिमिटची ऑर्डर आत येणार. सेल लिमिटची 2770 ला गेल्यानंतर आत येणार मार्केट. लक्षात घ्या. कळलं? हा, ह्या 2 एंट्र्या कोणत्या झाल्या तुमच्या? बाय लिमिट आणि सेल लिमिट. बरोबर? हा, आता आपण बाय स्टॉप बघणार आहे. परत त्या एंट्री टॅप करा आणि न्यू ऑर्डर करा. जिथं बाय लिमिट आहे तिथं बाय स्टॉप करा. आता बाय स्टॉप कुठं पडणार सांगा? चालू किमतीच्या वरती. चालू किमतीच्या वरती. मग चालू किंमत किती आहे तुमच्याकडे? 2758 आहे. बरोबर ना? हो. 2758 आहे. मग एंट्री तुमची कुठं पडणार? 2758 च्या वरती. मग साधारण आपण 70 पकडू शकतो. 2770 टाका वरती. चुकून जर 2758 च्या खाली टाकला तर एंट्री प्लेस होत नाही. बरोबर आहे ना? प्लेस करा ऑर्डर. बघा प्लेस झाली का ऑर्डर? हो झाली. झाली. बरोबर ना? आता बाय स्टॉप टाकली आपण. आता सेल स्टॉप बघणार आहोत. परत न्यू ऑर्डर. परत वरच्या बाजूला जिथे मार्केट एक्झिक्युशन आहे तिथे सेल स्टॉप करा. आणि त्याच्यानंतर जिथे प्राइस आहे, आता सेल स्टॉप कुठं बसणार सांगा मला? चालू प्राइसच्या खाली. खालच्या साईडला. मग 2740 ला ही ऑर्डर तुमची पडू शकते. बरोबर ना? राईट. हा, आणि प्लेस करा. ही ऑर्डर वरच्या साईडला टाकल्यानंतर ऑर्डर प्लेस होत नाही. बरोबर आहे ना? हो. हे बघा 4 ऑर्डर पडल्या. बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप. प्रॉपर पडल्या का? ज्या त्या प्राइसला आल्यानंतर मार्केट काय करणार? ती एंट्री घेणार. बरोबर ना? हो. आता शेवटला तुम्ही सेल स्टॉप टाकलाय 2740 ला. आता समजा मार्केट 2740 ला आलं आणि 2740 वरून 2760 ला गेलं तर लॉस. लॉस होणार तुमचा. बरोबर ना? मग मार्केटला कुठं जावं लागेल? 2740 पेक्षा कमी. 2740 पेक्षा कमी. म्हणजे 30 ला आलं तरी $10 तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. हो. बरोबर ना? लॉट साईज दिसतो तिथे तुम्हाला? हो दिसतोय. तर बघा तिथे स्टार्टअप लॉस दिसतो बघा. 0.01 लॉट साईज आहे का? हो. आणि त्याच्यानंतर ना कोणत्या प्राइसला तुम्ही खरेदी कराल ती पण प्राइस आहे. विक्री कोणत्या प्राइसला कराल ती पण प्राइस आहे. दिसते सर्वांना? दिसते सर्वांना? ओके, ठीक आहे. बाय स्टॉप, सेल स्टॉप ह्या ऑर्डर सगळ्या समजल्या तुम्हाला? मला वाटतं ह्या सगळ्या ऑर्डर तुम्हाला समजल्या असतील. बरोबर ना? एक काम करा, सर सगळ्या ऑर्डर डिलीट मारा. हे बघा त्या ऑर्डरवर प्रेस केल्यानंतर ना डिलीटचा पण ऑर्डरचा ऑप्शन येतो. प्रेस केल्यानंतर डिलीट ऑर्डर म्हटल्यावर डिलीट होते ती. लक्षात घ्या. बघा झाली का डिलीट? बघा डिलीट. परत झाली डिलीट. परत त्याच्यावर प्रेस करायचं, झाली डिलीट. बरोबर आहे? सगळ्या ऑर्डर डिलीट झाल्यानंतर ना कोट्स मध्ये 1 नंबरला जाऊन एंट्री टाकायची असते. लक्षात घ्या. 1 नंबरला जावा, गोल्ड ओपन करा आणि चार्ट ओपन करा जरा गोल्डचा. हा, आणि 4 आवरचा चार्ट लावा किंवा 1 आवरचा लावा. स्क्रीनवर टॅप केल्यानंतर तुम्ही चार्ट करू शकता. जराशी कॅन्डल झूम करा. एकच मिनिट, मी माझ्याकडे चेक करतो. एकच मिनिट. ऑर्डर समजल्या ना सर्वांना? हो सर. हा, त्याच्यानंतर ना एक मार्केटला सेल टाका. सेल 0.01 चा फास्ट मध्ये. बघा ऑर्डर प्लेस केला, न्यू ऑर्डर केली आणि मार्केट वरती धरला आणि सेल मारला. डायरेक्ट सेल मारा. सेलची ऑर्डर आली आतमध्ये, प्रॉफिट लॉस चालू झाला कारण की मार्केटला ऑर्डर मारल्या तुम्ही. बरोबर आहे का? आता ह्या ऑर्डरला स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं लावायचं हे तुम्हाला मी दाखवतो. त्या ऑर्डरवर प्लेस करा. प्रेस करा त्याच्या ऑर्डरवर आणि मॉडिफाय पोझिशन करा. नाही इकडं का? हा, मॉडिफाय पोझिशन केल्यानंतर ना एसएल. आता सेल साईडचा एसएल कुठे येणार सांगा जरा मला? वरती. बरोबर आहे. तुमची एंट्री 2758 ला पडल्या. बरोबर ना? हो. हा, 58 आणि समजा तुम्हाला एक $5 लॉस द्यायचा आहे. मग तुमचा स्टॉप लॉस काय येईल? 2753.
नाही 58च्या वरती म्हटलं ना तुम्ही आता, आणि मग 2753 कसं म्हणताय? 2763 तुमचा स्टॉप लॉस जाईल, लक्षात घ्या, बरोबर ना? हो. आणि $5 तुम्हाला प्रॉफिट पाहिजे, मग 2758 मायनस $5 प्रॉफिट म्हणजे कितीला जाणार आहे? 2753. टीपी 2753 लावा, बरोबर आहे? हो. हा, आता एक एक लोकांना इथे प्रॉफिट किती होते आणि लॉस किती होते हा समजत नाही, बरोबर ना? हो सर. हा, आता मॉडिफाय करा, तुम्हाला दाखवतो प्रॉफिट किती होते, लॉस किती होतोय. मॉडिफाय केला. आता त्या गोल्डचा चार्ट ओपन करा. चार्ट ओपन करा आणि जरा स्क्रीनवर टॅप करा. स्क्रीनवर जरा टाइम फ्रेम आहे की नाही, टाइम फ्रेमच्या सेटिंग मध्ये जावा, जरा स्क्रीनवर टॅप करा आणि तो गोल आणा जरा. हा, खाली सेटिंगचा लोगो दिसतोय का? प्लसच्या वरती बघा तो, त्याच्यावर क्लिक करा जरा आणि ऑर्डर हिस्ट्री काढून टाका जरा. ट्रेड हिस्ट्री आहे की नाही, ट्रेड हिस्ट्री तो जरा डॉट काढून टाका. आणि बॅक आहे आता. हे का ऑर्डर पडल्या तुमची सेलची. सेलच्या ऑर्डरवर जरासं टॅप करा असं, किंवा टीपीवर किंवा स्टॉप लॉसवर टॅप करा. हे बघा, हे विजिबल झालं का तुम्हाला? वरती जिथे एसएल आहे तिथे 4.26 दिसते. हो. म्हणजे 4.26 तुम्हाला काय होणार आहे, लॉस होणार आहे, बरोबर? हो. आणि खाली जिथे टिपे आहे तिथे 5.74 दिसते. हो. तिथं तुम्हाला काय होणार आहे, प्रॉफिट होणार, बरोबर ना? हो. आता चार्ट वर पण तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट मुव्हिंग करू शकताय. तो वरचा स्टॉप लॉस आहे ना, तो असा जरा खाली वडा, खाली वडा मधल्या डॉटला धरून, हा वडा खाली. हा बघा, लॉस कमी आला का बघा. हो. आणि आता टार्गेट आहे ते वाढवा खालच्या बाजूला. हे असं चार्टवर पण तुम्हाला टीपी आणि स्टॉप लॉस लावता येतो, लक्षात घ्या. टार्गेट आहे ते टीपी आहे तो वाढवा खालच्या बाजूला, वाढवा खाली अजून $10 पर्यंत जाऊन दे. नाही, परत एकदा क्लिक करा. हा, $10 पर्यंत, आणि वरचा स्टॉप लॉस पण खाली घ्या, जाऊन दे 12 पर्यंत चालून दिसून दे लोकांना, दिसून दे 12 प्लस असलं तरी चालेल, दिसून दे लोकांना. आणि वरचा जो 4चा आहे तो 3चा करा. आणि हे झाल्यानंतर ना खालच्या बाजूला ब्लू एरो दिसतोय का, ब्लू एरो, निळ्या कलरचा जो एरो आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरायचं नाही, नाहीतर पोझिशन मॉडिफाय होत नाही. ब्लू एरोवर क्लिक करा आणि मॉडिफाय करा खाली. बघा, मॉडिफाय झालं. स्टॉप लॉस टार्गेट लागलेला कसा बघायचा, इथं दिसतोय तुम्हाला 2 लाईन्स. परत ट्रेड मध्ये जावा, खाली ट्रेड मध्ये जावा, ट्रेड मध्ये, हा त्या एंट्रीवर जरासं हा हलकंसं टॅप करा. एसएल आणि टीपी लागलेला दिसतोय तिथे खाली. हो. एसएल आणि टीपीच्या पुढे प्राइस आलेत बघा, आलेत का? याचा अर्थ तुम्ही त्याला स्टॉप लॉस आणि टार्गेट लावलेला आहे. म्हणजे इथे काय होणार की तुमचा लॉस $4 होणार, लक्षात घ्या, आणि प्रॉफिट किती डॉलरचा होणार तुम्हाला, $12, बरोबर ना? हो. हा, समजलं हे तुम्हाला टार्गेट आणि स्टॉप लॉस कसा लावायचा? येस सर. हा, एंट्री क्लोज करा प्रॉफिट मध्ये. समजलं तुम्हाला स्टॉप लॉस, टार्गेट, एंट्री कशा टाकायच्या, काय करायचं? हा, त्याच्यानंतर नंतर मी तुमच्या ग्रुपला एक तुमच्या प्रॅक्टिससाठी एंट्रीचं हे टाकतो. एंट्री टाकण्यासाठी तुम्हाला एक टास्क टाकतो तुमच्या ग्रुपला. तो टास्क मला तुम्ही उद्यापर्यंत पूर्ण करून पाठवा. तुमच्यासाठी एक मी टेलिग्रामचा ग्रुप देतो, त्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये तुम्ही पाठवा. टेलिग्रामची लिंक पण तुम्हाला देतो, प्लस तुमच्या ग्रुपमध्ये टास्क पण असेल, लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? हो सर. त्याच्यानंतर पुढची गोष्ट लिहून घ्या, फंडामेंटल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस, माइक ऑफ करा.
फंडामेंटल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस म्हणजे सांगू शकताय मला? न्यूज. न्यूज असतात बरोबर ना, म्हणजे फंडामेंटल म्हणजे काय ऍक्च्युअल मध्ये? न्यूज असतात बरोबर आहे, पण ऍक्च्युअल मध्ये फंडामेंटल म्हणजे काय? आर्थिक परिस्थिती. हे का फंडामेंटल म्हणजे काय सांगतो आता, जर तुम्ही स्टॉक मार्केट जर करत असाल लक्षात घ्या, तर त्या कंपनीचा पूर्ण माहिती काढता तुम्ही बरोबर आहे. मग त्या कंपनीच्या माहितीमध्ये तुमच्याकडे काय असते की ती कंपनी वर्षाला किती रुपये मिळवते, त्या कंपनीमध्ये किती कामगार आहेत, त्या कंपनीचा वार्षिक त्या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग किती आहे, त्या कंपनीचा कॅश फ्लो किती आहे, कंपनी कर्जात किती आहे, कंपनीचा प्रॉफिट वाढत चाललाय की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचं जे अनालिसिस केलं जातं त्याला काय म्हणतात? फंडामेंटल अनालिसिस. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही स्टॉक मार्केट करायला लागलाय काय कंपनीची माहिती घेण्यासाठी? नाही बरोबर ना. कंपनीची माहिती घेण्यासाठी तुम्ही स्टॉक मार्केट नाही करत, मग तुम्ही फॉरेक्स मार्केट करताय. मग फॉरेक्स मार्केट जर तुम्ही करत असाल लक्षात घ्या, तर तुम्हाला कशाचा अभ्यास केला पाहिजे? टेक्निकल अनालिसिस, प्राइस ऍक्शन. नाही, प्राइस ऍक्शन ते बरोबर आहे, पण फंडामेंटल मध्ये कशाचा अभ्यास केला पाहिजे? न्यूज. करन्सीचं इम्पोर्ट एक्सपोर्ट. ऍक्च्युली बघा इथे तुम्हाला आता सांगतो कशाचा अभ्यास केला पाहिजे. एकच मिनिट थांबा, फाईल ओपन होते का बघू, एकच मिनिट. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो. हा, आता याच्यामध्ये आपली जरा पीपीटी मगापासून ओपन झाली नाही झाली, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम भरपूर फेस करावा लागला, पण तुम्हाला मी ह्या गोष्टी देतो, काय प्रॉब्लेम नाही. एक काम करू, फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय बघू आपण इथे. का फंडामेंटल अनालिसिस म्हणजे मूलभूत विश्लेषण बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर स्टॉक मार्केट जर करत असाल तर कंपनीची माहिती घेता बरोबर ना, पण तुम्ही करन्सी मार्केट करताय. मग करन्सी मार्केट जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला काय काय बघितलं पाहिजे? आर्थिक विकास दर, तुमच्या देशाचा जो व्याजदर असतो इंटरेस्ट रेट तो बघितला पाहिजे, तुमच्या देशात महागाई किती आहे हे बघितलं पाहिजे, तुमच्या देशात बेरोजगारी किती आहे हे बघितलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यांचा मिळून जो डेटा काढला जातो त्याला काय म्हणतात? मूलभूत विश्लेषण म्हणलं जातं त्याला, लक्षात घ्या. त्याला काय म्हणलं जातं? फंडामेंटल अनालिसिस. समजलं मला काय म्हणायचं तुम्हाला? हा, म्हणजे तुमच्या देशाची आर्थिक परिस्थिती, तुमच्या देशाचा जो व्याजदर आहे, तुमच्या देशात महागाई आहे का हे बघतात लोक, आणि बेरोजगारी पण आहे का बघतात, कारण की जे बाहेरचे जे इन्व्हेस्टर असतात त्यांना ह्या गोष्टीचा अभ्यास करायला लागतो बरोबर ना. आणि हा जो अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? फंडामेंटल अनालिसिस म्हणतात, लक्षात घ्या. समजलं तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय? हो सर. हा, मग फंडामेंटल अनालिसिस नुसार मार्केटमध्ये न्यूज येतात, आणि त्या न्यूज कशा रीड करायच्या, काय करायच्या, हे तुम्हाला मी जसं पुढे जाईल तशा सगळ्या गोष्टी दाखवतो. बघा, हे फंडामेंटल अनालिसिस मध्ये अशा तुमच्याकडे न्यूज येणार. इंटरेस्ट रेट, व्याजदर, प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी एनएफपी ची न्यूज येते, त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या बुधवारी एडीपी ची न्यूज येते, त्याच्यानंतर ना बेरोजगारीची न्यूज येते गुरुवारी, त्याच्यानंतर कच्च्या तेलाच्या याद्या जे क्रूड ऑइल वगैरे असतं त्याची न्यूज येते, त्याच्यानंतर जीडीपी ची न्यूज येते, तुमचा देशाचा जीडीपी कसा आहे म्हणजे एकूण ग्रोथ रेट कसा आहे त्याची एक न्यूज येते. ह्या न्यूज कुठं बघायच्या असतात हे तुम्हाला मी दाखवतो कुठं बघायचे त्या. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा लिहून घ्या, भावनिक विश्लेषण. सांगू शकता मला भावनिक विश्लेषण म्हणजे काय?
कोण सांगू शकते काय सेंटिमेंटल अनालिसिस म्हणजे काय किंवा भावनिक विश्लेषण म्हणजे काय? टॅक्स दर वाढवणे. नाही, तसं म्हणता येणार नाही. भावनिक विश्लेषण म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. व्हिडिओ दाखवल्यानंतर तुम्हाला लगेच क्लिक होईल. कारण की व्हिडिओग्राफी कोकोकोला हा कोकोकोलाचा व्हिडिओ बघितला ना तुम्ही? तरी पण सगळ्यांना दाखवतो माहित मी. आहे की सर. आता आठवलं काय तुम्हाला भावनिक विश्लेषण म्हणजे काय? एका कंपनीचं आठवलं. एकच मिनिट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. व्हिडिओ दिसतोय का बघा सर्वांना? हो. बघितला व्हिडिओ पहिला याच्या अगोदर? बघितलंय. नाही सर. बघा व्हिडिओ मध्ये काय हालचाल होते फक्त बघा. व्हिडिओ मध्ये काय हालचाल होते फक्त बघा. सर व्हिडिओला आवाज नाही का? नाही, आवाजची काही गरजच नाही. कारण की भावनिक विश्लेषण त्या माणसानं फक्त बाटल्या बाजूला ठेवल्या, दुसरं काहीच केलं नाही. तो बोललाय काय? नाही. नाही. बरोबर ना? म्हणजे त्यानं त्याच्या भावना व्यक्त केल्यात फक्त. बरोबर ना? हो. आणि भावना व्यक्त झाल्यानंतर ना त्या दिवशी मार्केट पडलं, लक्षात घ्या. कोको कोलाचा जो स्टॉक होता तो पडायला चालू झाला त्यावेळेला. का झाला? कारण की त्यानं भावना व्यक्त केल्या. मग भावना व्यक्त केल्यानंतर जर मार्केटवर जर इम्पॅक्ट पडत असेल तर त्याला काय म्हणतात? सेंटिमेंटल अनालिसिस. बोलतो शाले आता. कळालं तुम्हाला? हो. हा, लिहून घ्या पाहिजे तर. भावना व्यक्त केल्यानंतर मार्केटमध्ये जर त्याचा इम्पॅक्ट पडत असेल तर त्याला सेंटिमेंटल अनालिसिस म्हणतात. लिहून घेतलं? हो सर. हो. आता या भावनिक विश्लेषण मध्ये आता हा क्रिस्टियानो रोनाल्डोनं कोको कोलाची बाटली बाजूला ठेवली, मग त्यावेळेला स्टॉक मार्केटवरती फरक पडला. बरोबर आहे? पण आपण फॉरेक्स मार्केट करतोय, याचा अर्थ आपण करन्सी मार्केट करतोय. मग करन्सी मार्केटवर इम्पॅक्ट पडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या कोणत्या असतात? तुमच्याकडे समजा इम्पोर्ट एक्सपोर्टचा जर रेट वाढवला किंवा रेट कमी केला तर त्याचा मार्केटवर इम्पॅक्ट पडणार की नाही सांगा? पडणार. हा, किंवा इंटरेस्ट रेट, व्याजदर निर्णय असतो, तो जर कमी झाला किंवा वाढला तर इम्पॅक्ट पडणार की नाही तुमच्याकडे? पडणार. मग हा जो इम्पॅक्ट पडतो म्हणजे काही बोलल्यानंतर इम्पॅक्ट पडतो त्याला सेंटिमेंटल अनालिसिस म्हणतात. कारण की ते लोक काय करायला भावना व्यक्त करतात. बरोबर आहे? आता तुम्ही मला सांगा फंडामेंटल आणि सेंटिमेंटल म्हणजे काय समजलं तुम्हाला प्रॉपर? हो सर. हो. त्याच्यानंतर ह्या ज्या न्यूज असतात ते कुठं बघायच्या ऍक्च्युअल मध्ये? बरोबर ना? न्यूज तर बघायला यायला पाहिजे तुम्हाला. मग त्या न्यूज आपण कुठं बघतो? फॉरेक्स फॅक्टरी मध्ये बघतो. लक्षात घ्या. लिहून घ्या फॉरेक्स फॅक्टरी. न्यूज बघण्यासाठी वापरला जाणारा प्लॅटफॉर्म फॉरेक्स फॅक्टरी. फॉरेक्स फॅक्टरी सोडून आणखी कोणता आहे न्यूज बघण्यासाठी?
भरपूर आहे. एक्सनेसचे ऍप्लिकेशन बघू शकताय तुम्ही, पण investing.com बघू शकताय. पण सगळ्यात ज्या भारी चांगल्या प्रमाणात ज्या न्यूज दाखवल्या जातात त्या फॉरेक्स फॅक्टरीला मिळतात, लक्षात घ्या. ओके. तुमचा ब्रोकर मध्ये पण मिळते, लक्षात घ्या. तुमच्या ब्रोकर मध्ये पण असतं, एक्सनेसच्या ऍप्लिकेशन मध्ये पण आहे, लक्षात घ्या. पण याच्यापेक्षा डेटा इथे क्लिअर दिसून येतो तुम्हाला, किंवा डिटेल्स सगळं इकडे मिळतं फॉरेक्स फॅक्टरी. घेतलं नोट डाऊन करून? हो सर. हो सर. त्याच्यानंतर ना त्या न्यूज कशा बघायच्या तुम्हाला मी दाखवतो. त्याच्या अगोदर हे नोट डाऊन करून घ्या. सगळ्यात महत्त्वाच्या ज्या बातम्या असतात त्या नोट डाऊन करून घ्या. त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट येणार, इंटरेस्ट रेट येणार, अनएम्प्लॉयमेंट येणार, एडीपी आणि एनएफपी येणार आणि जीडीपी येणार, प्लस CPI आणि PPI या न्यूज येणार. स्क्रीन कोणी प्रेझेंट केल्या? हे बघा, ह्या सगळ्या न्यूज लिहून घ्या. महत्वाच्या बातम्या आहेत ह्या मार्केटमध्ये, ह्या सगळ्यात महत्वाच्या बातम्या आहेत. ह्या असतील तर तुम्हाला एकतर मार्केटमध्ये शांतता घ्यायला लागते, स्टॉप करावं लागतं ट्रेडिंग. कारण की मार्केटमध्ये न्यूज असेल तर कोणत्या बाजूला मार्केट जाणार आहे याची तुमच्याकडे पहिल्यांदा गॅरंटी पाहिजे, लक्षात घ्या. गॅरंटी असेल तर तुम्ही ट्रेड मारू शकताय, नाहीतर नाही. नवीन असाल तर पहिल्यांदा थांबून ऑब्झर्वेशन करणं सगळ्यात महत्वाची गरज असते. सर एकदा वार सांगा, काय म्हणलं? कोणत्या कोणत्या वारी न्यूज येते? हा, दाखवतो तुम्हाला मी. दाखवतो इथे. वार दाखवतो मी तुम्हाला. हे लिहून झाल्यानंतर मला सांगा फक्त. ओके सर. ओके. नोट डाऊन झाल्यानंतर ना हँड राईज करा. झालंय सर्वांचं नोट डाऊन? हो. आपण आता हे न्यूज कशा बघायच्या ह्याच्यासाठी आपण फॉरेक्स फॅक्टरीला जाणार आहे. पहिल्यांदा काय करायचं, गुगल क्रोम ओपन करायचं. तुम्ही पण ओपन करा मोबाईलवर तुमच्या. गुगल क्रोम ओपन करा आणि गुगल क्रोमला फॉरेक्स फॅक्टरी सर्च करा. गुगल क्रोमला फॉरेक्स फॅक्टरी सर्च करा. त्याच्यानंतर पहिल्यांदाच एक नंबरला वेबसाईट येते, त्याच्यावर क्लिक करा. जसा माझ्याकडे समोर प्लॅटफॉर्म आलाय किंवा समोर जशी वेबसाईट आल्या तशी दिसायला तुम्हाला चालू होईल. आली सर्वांची? हँड राईज करा. स्क्रीन आली माझ्यासारखी सर्वांची? हो. बघा इथे आता न्यूज कशा रीडिंग करायच्या किंवा कोणत्या करन्सीची न्यूज कधी येणार आहे ती इथं दिसते तुम्हाला. आता हा तारीख, आज तारीख किती आहे तुमच्याकडे? 22. 22 तारीख, बरोबर ना? हे आजच्याच न्यूज आहेत ना?
आज बुधवार आहे, 22 तारीख आहे आपल्याकडे, बरोबर ना? आजच्याच न्यूज आहेत ह्या, बरोबर. NZD ची जी न्यूज होती ती किती वाजता होती तुमच्याकडे? 3:15. 3:15 सकाळी, बरोबर ना? हा, ही न्यूज कोणती होती? सीपीआय ची न्यूज होती, लक्षात घ्या. मग इथे कसं असतं तुम्हाला, हा जो डेटा येणार आहे ऍक्च्युअल मध्ये तो किती वाजता येतो तुमच्याकडे? 3:15 येतो, लक्षात घ्या. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे 2 डेटा दिलेले असतात. हे 2 डेटा दिलेले असतात. प्रिव्हियस म्हणजे काय सांगा मला? मागचा डेटा. मागचा डेटा लिहून घ्या तिथे पाहिजे तर. प्रिव्हियस म्हणजे मागचा डेटा आणि फॉरकास्ट म्हणजे कल्पना केलेली आहे, म्हणजे आता एवढा एवढा येऊ शकतो अशी त्यांची कल्पना केलेली असते आणि तो काल्पनिक जो डेटा असतो त्याला फॉरकास्ट म्हणतात. आणि ऍक्च्युअल मध्ये म्हणजे जो लाईव्हला येणार आहे, ज्यावेळेला 3:15 होणार त्यावेळेला इथं डेटा येतो. तो डेटा कसा रीड करायचा हे तुम्हाला मी दाखवतो प्रॉपर. बघा, त्याच्यानंतर हा फोल्डर ओपन करायचा. फोल्डर ओपन केल्यानंतर ना इथं इफेक्ट दिसतो का तुम्हाला? युज्युअल इफेक्ट. युज्युअल इफेक्ट मध्ये ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी, म्हणजे फॉरकास्ट पेक्षा जर संख्या वाढून जर आली तर कुणासाठी चांगला आहे? करन्सीसाठी चांगला आहे. मग करन्सी कोणती आहे तुमच्याकडे? NZD. मग फॉरकास्ट किती केलंय तुमच्याकडे? 0.5 केलंय. 0.5 पेक्षा वाढून आले का बघा? हे नाही. याचा अर्थ हा इक्वल झाला, म्हणजे न्यूज पॉझिटिव्ह लागल्या का निगेटिव्ह लागल्या? इक्वल लागला. इक्वल. पॉझिटिव्ह लागला आणि निगेटिव्ह पण लागली नाही, इक्वल लागली, बरोबर आहे? न्यूट्रल. हा, न्यूट्रल लागली. कळलं? अशा पद्धतीने तुम्ही ही न्यूज रीड करू शकता, बरोबर आहे? आणि सर मग तसं झाल्याच्या नंतर प्राइस खाली जाणार का वर जाणार ते दाखवतो. एकच मिनिट दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, एक नंबर नंतर न्यूट्रल लागल्यानंतर इम्पॅक्ट पडत नाही मार्केटवर. तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होतो तो सांगतो पहिल्यांदा, हे समजून घ्या पहिल्यांदा. ही न्यूट्रल लागली, इम्पॅक्ट तर पडणार नाही मार्केटवर, बरोबर आहे? त्याच्यानंतर ह्या 2 न्यूज आहेत, दिसतात 2 न्यूज. हो. यांचा डेटा आहे का बघा इथं? नाही. मग ह्या न्यूज कोणत्या तुमच्याकडं? ज्यांचा डेटा येत नाही त्या न्यूजला सेंटिमेंटल अनालिसिस म्हणतात. कळलं तुम्हाला? हो. सेंटिमेंटल म्हणजे भावनिक विश्लेषण. तुम्हाला मी सेंटिमेंटल दाखवलं ते. आणि वरची न्यूज कोणती आहे तुमच्याकडे? ही डेटा आलेली फंडामेंटल. ही वरची फंडामेंटल आणि ही सेंटिमेंटल आहे, बरोबर आहे? समजलं तुम्हाला? आता ही सेंटिमेंटल मध्ये इथे स्पीच असतात बघा, स्पीक्स असतात, म्हणजे बोलणं किंवा मीटिंग किंवा कॉन्फरन्स मीटिंग अशा न्यूज असतात, त्याला काय म्हणतात? सेंटिमेंटल म्हणतात, लक्षात घ्या. तिथं डेटा येत नाही. ज्यावेळेला क्रिस्टियानो रोनाल्डोने बाटल्या ज्यावेळेला साईडला केल्या त्यावेळेला डेटा आला का? नाही. मग तो सेंटिमेंटल मध्ये गेला, लक्षात घ्या, बरोबर आहे? हो. आता आपण उद्याच्या न्यूज बघणार आहे. इथं एरोवर क्लिक केलं आणि उद्याच्या न्यूज तुम्हाला दिसायला चालू होतात. उद्या सकाळी 7 वाजता कोणाची न्यूज आहेत? संध्याकाळी 7 वाजता कोणाची न्यूज आहेत? कॅनडा आणि US न्यूज आहेत, बरोबर आहे? आता तिन्ही ज्या न्यूज आहेत त्यांना डेटा येणार आहे, बरोबर आहे? कोणत्या न्यूज आहेत या? मग फंडामेंटल आहेत, बरोबर ना? आता ह्या रीड कशा करायच्या? पहिल्यांदा पहिली जी न्यूज आहे त्याचा मी फोल्डर ओपन केला. फोल्डर ओपन केल्यानंतर ना मला फक्त इथंच बघायचं, जास्त काय बघत बसायचं नाही, लक्षात घ्या. इफेक्ट बघायचा. ऍक्च्युअली ग्रेटर दॅन म्हणजे 0.1 पेक्षा काय आला पाहिजे मार्केटमध्ये? डेटा जास्त आला पाहिजे. मग समजा इथं 0.2 आलाय, इथं तुमच्याकडे 0.2 आलाय, बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर परत दुसरी वापरायची, कारण की 7 वाजता 3 आहेत ना न्यूज टोटल. हो. मग दुसरा फोल्डर ओपन केला आणि दुसऱ्या फोल्डर मध्ये पण इथं काय लिहिले बघा खाली? ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी, बरोबर आहे? म्हणजे इथला पण डेटा काय पाहिजे तुमच्याकडे? वाढून आला पाहिजे, बरोबर ना? मग समजा 0.3 जर आला, 0.3 जर आला तर दोन्हीच्या दोन्ही न्यूज काय होणार? पॉझिटिव्ह होणार. गुड फॉर करन्सी, बरोबर ना? ह्या दोन्हीच्या दोन्ही न्यूज काय होणार? पॉझिटिव्ह होणार, बरोबर आहे? मग त्या कुणासाठी चांगला असेल? कॅनेडियन डॉलर साठी चांगला असणार, बरोबर ना? मग तुम्ही मला सांगा, हा पेअर दिसतोय तुम्हाला कॅनेडियन डॉलरचा? हा पेअर दिसतोय तुम्हाला कॅनेडियन डॉलरचा?
हो सर. हा, आता ह्या दोन न्यूज जर पॉझिटिव्ह लागल्या तर मग इथं तुमची पोझिशन कोणती येणार, सेलची येणार की बायची? बाय साईड. बाय. पण आधी युएसडी आहे ना सर त्याच्यामध्ये. हो तेच, मग त्याच्यासाठीच तर तुम्हाला मी काल बेस करन्सी आणि कोट करन्सी शिकवलं, बरोबर ना? सेल साईड येणार सर, सेल साईड. सेलची एंट्री Sell येणार. side. बघा, जर कॅनेडियन डॉलर जर वरती जात असेल, कोट करन्सी जर वरती जात असेल, तर बेस करन्सी कुठे येत्या? खाली. खाली येत्या. मग बाय करणार का सेल करणार? सेल सेल. सेल करणार, बरोबर ना? हो सर. समजलं का? हो सर. आता समजा पेअर जर उलटी असती, CAD USD जर पेअर असती तर काय करणार मग तुम्ही? बाय साईड. मग बाय करणार, लक्षात घ्या. कारण की डॉलर कुठं चाललाय, कॅनेडियन डॉलर वरती चालला आणि USD कुठं चाललाय, खाली चाललाय. मग बेस करन्सी कुठं चालल्या? वरती. वरती. आणि कोट करन्सी कुठं चालल्या? खाली. बेस करन्सी कुठं जाईल डाऊन साईड. त्यानुसार तुम्ही एंट्री घ्यायची. कॅड वरती चाललाय म्हटलं बेस कुठं जाणार? खाली. खाली. मग एंट्री कोणती पाहिजे, सेलची पाहिजे का बायची? सेलची. सेलची पाहिजे, बरोबर ना? समजलं? त्याच्यानंतर ना आता आणि सर जर समजा त्यामधले एक एंट्री एक आपलं न्यूज आहे ती निगेटिव्ह लागली तर? ते सांगतो, त्याच्यासाठी अनेक तिसरी न्यूज ठेवली मी तुम्हाला इथं, हो का? आता तिसरी न्यूज कोणाची? USD बरोबर. आता ह्या दोन न्यूज आहेत, ह्या पॉझिटिव्ह लागल्यात. मग USD ची न्यूज पॉझिटिव्ह लागणे गरजेचं आहे की निगेटिव्ह लागणं गरजेचं आहे? निगेटिव्ह. ही जर गोष्ट जर निगेटिव्ह लागली तर कॅडवर जास्त इम्पॅक्ट पडणार, लक्षात घ्या. तुम्ही त्यावेळेला USD हायर लेवलला सेल करू शकताय, कळलं? हो. USD. आणि ही जर न्यूज पॉझिटिव्ह लागली तर बाय साईड. बाय साईड नाही, इम्पॅक्ट जास्त दिसून येणार नाही, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला? सर साईडवेज होणार. हा, साईडवेज इम्पॅक्ट जास्त दिसून येणार नाही, पण न्यूजच्या अगोदर एक एक स्पाइक आलेला असतात मार्केटमध्ये, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला? न्यूजच्या अगोदर स्पाइक आलेला असतात. आता तुम्ही मला सांगा, इथं सगळ्याच्या सगळ्या न्यूज पॉझिटिव्ह लागल्या आणि कॅड साठी ते चांगलं आहे, लक्षात आहे, बरोबर? मग कॅडचं मार्केट कुठं जाणार? वरती. वरती जाणार. म्हणजे ह्या पेअर मध्ये कॅड वरती चाललाय आणि USD खाली चाललाय. मग तुम्ही काय करणार? सेल करणार, बरोबर ना? सेल करणार. सेल करणार. पण ऍक्च्युली तुम्ही जर सेल केला तर मार्केट मेकर मार्केटला वरती नेतात आणि त्यावेळेला तुम्ही लॉस मध्ये जाताय, बरोबर आहे? मी काय म्हणलं समजलं का तुम्हाला? मार्केटमध्ये न्यूज तुम्हाला दिसायला लागल्या, बरोबर आहे का? न्यूज पॉझिटिव्ह दिसायल्या, पण मार्केट मेकरला लिक्विडिटी जर चांगल्या प्रमाणात सापडत असेल तर तुमचं स्टॉप लॉस का हंटिंग करणार नाहीत? सांगा मला. करणार ना सर. करणार ना. मग तुम्ही मला सांगा, न्यूजला ट्रेडिंग करणं चांगलं की वाईट? न्यूज हे मॅनिप्युलेट करते. वाईट आहे, लक्षात घ्या. तुमच्या कॅपिटल शिवार सगळ्यात महत्वाचं काय नाही आहे, लक्षात घ्या. तुमचं कॅपिटल पहिला सेव्ह करा, बरोबर आहे? तुम्हाला जर न्यूजला ट्रेडिंग करायची जर हे वाटलं किंवा इच्छा वाटली तर तुम्ही पहिल्यांदा डेमोवर ट्रेडिंग करायचं, लक्षात घ्या. कळलं? डेमो अकाउंटला न्यूजला ट्रेडिंग करा आणि तुमचा विनिंग रेट कॅच करा. तुमचा विनिंग रेट डेमो अकाउंट मध्ये जर जास्त प्रमाणात येत असेल, पण नियम फॉलो करा तिथे, आणि येत असेल तर तुम्ही लाईव्ह अकाउंटला करा, लक्षात घ्या. नसेल तर विषय सोडून द्या, कारण की तुमच्या कॅपिटल शिवार महत्वाचं इथं काय नाही आहे, बरोबर ना? हो. त्यामुळं सकाळी उठल्या पेपर जसा वाचतो आपण तसा या न्यूज वाचायच्या असतात. किती वाजता हे लक्षात ठेवायचं असतं. ना तर 7 वाजता न्यूज आहे संध्याकाळी आणि 7 ला तुम्ही बाय करून बसलाय आणि मार्केट खाली चालले, काय होणार? मोठा लॉस, बरोबर ना? मग त्याच्यासाठी न्यूज बघणं महत्वाचं आहे की नाही? महत्वाचं आहे. हा, जसं मार्केटमध्ये डायरेक्शन पहिल्यांदा महत्वाचं आलं आपल्याला, त्याच्यानंतर न्यूज बघणं महत्वाचं आलं, आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आणखी पुढे जसं जाईल तसं तुम्हाला समजत जातील. ओके. आणि सर जर समजा कॅड निगेटिव्ह आणि USD पॉझिटिव्ह आली तर? कॅड दोन्हीच्या दोन्ही निगेटिव्ह आणि USD जर पॉझिटिव्ह आली तर इथला USD वरती जाणार आणि कॅड खाली जाणार. मग इथं तुम्ही कोणती एंट्री घेणार?
बाय. बायची एंट्री घेणार, बरोबर ना? पण ऍक्च्युली ह्या डेटावर तुम्ही ट्रस्ट करू नका, या डेटावर मार्केटला मॅनिप्युलेट केलं जातं. त्यामुळे स्ट्रक्चर कॅन्डलचं जे स्ट्रक्चर झालंय त्याच्यावर जास्त विश्वास ठेवा. कुठल्या साईडला जास्त लिक्विडिटी पडले त्याच्यावर विश्वास जास्त ठेवा, कारण की लिक्विडिटी हंट झाल्यानंतर डायरेक्शन देतं मार्केट, त्याच्या व्यतिरिक्त देत नाही. लक्षात घ्या. कळलं तुम्हाला? हो सर. आणि आजच्या लेक्चरमध्ये कोणती गोष्ट अशी अवघड होती का सांगा मला? पहिल्यापासून मी तुम्हाला दाखवतो परत एकदा. कुणाला काय अवघड असेल तर माईक डायरेक्ट ऑन करा आणि विचारा, मला काय प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या. हे बघा, बाय म्हणजे काय? खरेदी, बरोबर ना? बाय म्हणजे खरेदी, पण बाय पहिल्यांदा केल्यानंतर ना दुसऱ्यांदा तो ट्रेड एक्झिट करावा लागतो, बरोबर ना? तरच बायची प्रक्रिया पूर्ण होते. सेलमध्ये पण तसं आहे, पहिला सेल केला नंतर ना एक्झिट करावं लागते पोझिशन, तरच सेलची प्रक्रिया काय होते? पूर्ण होते. त्याच्यानंतर ना मार्केट एक्झिक्युशन. हे बघा इथं मार्केट एक्झिक्युशन मध्ये तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. इथं काय आहे? इथं तुमच्याकडे काय मार्केट एक्झिक्युशन, मार्केट ऑर्डर. मार्केटला चालू प्राइस आहे त्या किमतीला खरेदी किंवा विक्री करणे, या प्रक्रियेला काय म्हणतो आपण? मार्केट ऑर्डर. ओके. हो सर. त्याच्यानंतर ना ऑर्डर टाइप्स मध्ये मार्केटमध्ये सेल पण आपण शिकलो, बरोबर ना? हो. मार्केट ऑर्डरला सेल पण करता येतो तुम्हाला. त्याच्यानंतर बाय लिमिट पण शिकलो आपण. हो. चालू किमतीपेक्षा कमी किमतीत घेणे आणि जास्त किमतीला विकणे, याला आपण बाय लिमिट म्हणतो. आणि ती ऑर्डर कुठं पडते? नेहमी चालू प्राइसच्या खाली पडणार ऑर्डर. लक्षात घ्या. बाय लिमिट चालू प्राइसच्या खाली पडणार, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना सेल लिमिट चालू प्राइसच्या वरती पडणार ही ऑर्डर, बरोबर ना? आपण ऑर्डर पण मगाशी बघितल्या. त्याच्यानंतर ऑर्डर टाइप्स. ऑर्डर टाइप्स मध्ये बाय स्टॉप. बाय स्टॉपची ऑर्डर कुठं पडणार सांगा मला? वरती. वरती. तर ऍडव्हान्स कधी आहे? ऍडव्हान्स जसं पुढे पुढे जाईल तसं ऍडव्हान्स चालू होईल. मेसेज करा मला. करंट प्राइसच्या वरच्या बाजूला. हा, हे बघा इथं सेल स्टॉप ऑर्डर कुठं पडणार? करंट प्राइसच्या खालच्या बाजूला. खाली. करंट प्राइसच्या खालच्या बाजूला, बरोबर ना? ऑर्डर कुठं पडणार सांगा ही? करंट प्राइसच्या वरच्या बाजूला. करंट प्राइसच्या वरच्या बाजूला जी ऑर्डर सेट केली जाते तिला बाय स्टॉप म्हणतात, बरोबर आहे? हो. ती ऑर्डर कुठं पडणार सांगा? करंट प्राइसच्या खालच्या बाजूला. करंट मार्केट प्राइसच्या खालच्या बाजूला ही ऑर्डर पडणार. सेल स्टॉप आहे, लक्षात घ्या. कळलं? त्याच्यानंतर ही ऑर्डर कुठं पडणार सांगा मला? बाय लिमिट. करंट प्राइसच्या खाली. करंट प्राइस, इथं जी करंट प्राइस चालू आहे त्याच्या खाली ऑर्डर पडणार ही. आणि इथनं मार्केट इथं येणार आणि इथनं कुठं जाणार? वरती जाणार. आणि चुकून इथनं जर खाली गेलं तर लॉस होणार तुमचा. हा, ही ऑर्डर कुठं पडणार? करंट प्राइसच्या वरच्या बाजूला. करंट प्राइसच्या वरच्या बाजूला, बरोबर आहे. करंट प्राइसच्या वरच्या बाजूला म्हणजे इथं ऑर्डर पडणार, बरोबर आहे? इथनं मार्केट इथं जावं लागेल, बरोबर आहे? तर ऑर्डर आत येणार तुमची, आणि आत आल्यानंतर मार्केटला कुठं जावं लागेल? खाली. 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 तरच प्रॉफिट होणार, कारण की सेल मारला तुम्ही. सेल मारल्यानंतर मार्केटला खालीच जावं लागतं, लक्षात घ्या. कळलं? हो. त्याच्यानंतर एवढ्या ऑर्डरचे आपण प्रकार शिकलो. मार्केट ऑर्डर मध्ये 2 ऑर्डर शिकल्या, बाय लिमिट मध्ये 2, बाय स्टॉप मध्ये बाय सेल, हे सगळे ऑर्डर आपण शिकले, बरोबर ना? हो सर. त्याच्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस पण शिकलो आपण. हो. त्याच्यानंतर ना जिथे बाय केलाय त्याचा स्टॉप लॉस कुठे असणार आहे? खाली. खाली. आणि जिथे सेल केलाय त्याचं टार्गेट कुठं असणार आहे? जिथे बाय केलाय त्याचं टार्गेट वरती. वरती. जिथे सेल केलाय त्याचं स्टॉप लॉस वरच्या बाजूला. वरती. सेल केलेल्याचं टार्गेट खालच्या खाली. खाली. हा, स्टॉप लॉस म्हणजे आणि टार्गेट म्हणजे माहिती आहे ना सर्वांना काय असतं? स्टॉप. आता थोडक्यात सांगतो, एकेकांना माहित नाही पण थोडक्यात सांगतो. बघा, एखादी गोष्ट तुम्ही 100 रुपयाला घेतल्या, पण तुम्हाला वाटते की 100 रुपयाचे 100 रुपये तुम्हाला मार्केटला गमवायचे नाहीत, म्हणजे 100 रुपयाचे 100 रुपये लॉस करायचे नाहीत. मग तुम्ही काय करणार? एक स्टॉप लॉस लावणार. कितीवर? 80 रुपीजवर तुम्ही स्टॉप लॉस लावणार, 80 रुपयावर. मग तुमचा किती लॉस होणार सांगा जरा मला? 20 पॉईंट. 20 रुपयाचा तुमचा काय होणार? लॉस होणार, बरोबर ना? मग 20 रुपयाचा लॉस झाल्यामुळे तुमच्याकडं 80 रुपये शिल्लक राहू शकतात, बरोबर ना? हा. हा, त्यामुळं
इथं तुम्हाला तुमचा लॉस हा प्रेडिक्ट करता येतो, बरोबर ना? तसा बाकीच्या गोष्टीमध्ये तुमचा लॉस तुम्हाला प्रेडिक्ट करता येत नाही. त्याच्यानंतर ना इथे काय करायचं सांगा इथे तुम्हाला. मार्केट एज्युकेशन. हा, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ह्या टास्क आहे तुमच्यासाठी, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या सर्वांनी. काय करायचं, युरो USD ओपन करायचं आणि मार्केटला बाय करायचं. AUD USD ओपन करायचं, मार्केटला बाय करायचं. ज्यांना ऑर्डर टाकता येत नाहीत त्यांनी खरोखर याचा प्रॅक्टिस करा. घेतला स्क्रीनशॉट सर्वांनी? हो. त्याच्यानंतर ना इथे काय करायचं सांगा जरा मला. पेंडिंग ऑर्डर. पेंडिंग ऑर्डर, बाय लिमिट आणि सेल लिमिटची ऑर्डर टाकायच्या. मग काय करणार, युरो USD पहिल्यांदा ओपन करणार, बाय लिमिटचा सेटअप लावणार आणि बाय लिमिटची ऑर्डर टाकणार, बरोबर आहे? तसंच इथं GBP USD ओपन करणार, सेल लिमिट लावणार आणि सेल लिमिटची ऑर्डर टाकणार. याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला सर्वांनी? हो. त्याच्यानंतर ना इथे काय करायचं सांगा जरा मला. पेंडिंग ऑर्डर. पेंडिंग ऑर्डर मध्ये बाय स्टॉप आणि सेल स्टॉप, मगाशी लिमिट ऑर्डर होत्या, बरोबर ना? आता स्टॉपची ऑर्डर पडायला लागल्यात. युरो USD ओपन करायचं आणि बाय स्टॉपची ऑर्डर टाकायची. GBP USD ओपन करायचं आणि सेल स्टॉपची ऑर्डर टाकायची. याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला सर्वांनी? हो. आणि आता तुम्ही 3 स्क्रीनशॉट काढले, बरोबर ना? राईट. एका पेज मध्ये किती ऑर्डर आहेत? एका पेज मध्ये 8 ऑर्डर आहेत, बरोबर? हो. आणि टोटल 3 पेजच्या ऑर्डर किती झालं तुमच्याकडे? 24. 24 एंट्री टाकल्यानंतर ना 24 एंट्र्यांना काय लावायचं, स्टॉप लॉस पण लावायचा आणि TP पण लावायचं, लक्षात घ्या. कळलं? 24 एंट्र्यांना स्टॉप लॉस पण लावायचा आणि TP पण लावायचं. हे का लावायचं तुम्हाला सांगतो. कारण की तुम्हाला जरी ऑर्डर टाकायला जरी येत असतील तर तुमचं स्पीड वाढणार आहे, बरोबर? ओके. आणि ऑर्डर टाकायला जर जमत नसतील तर तुम्हाला ऑर्डर काय आहे ते कळणार आहे, लक्षात घ्या. म्हणून हे तुम्हाला टास्क आहे तुमच्यासाठी. समजला टास्क? हो सर. हा पहिला तुमच्याकडे टास्क आहे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्ही घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरा तुमच्यासाठी टास्क असणार आहे, फॉरेक्स फॅक्टरीवर ओपन करून उद्या संध्याकाळी न्यूज बघायची आहे तुम्हाला. कोणती न्यूज बघायची आहे? उद्याची. उद्या तारीख किती आहे? 23. उद्या संध्याकाळी ही न्यूज बघायची आहे बघा, 9:30 आता उद्या आपला सेशन असणार आहे. तुम्ही मला आठवण करा, उद्या आपण न्यूज बघू. ही चालेल. ही सगळ्यात ब्रँड न्यूज आहे, लक्षात घ्या. इथं मार्केट कोणती न्यूज आहे सांगा मला, सेंटिमेंटल की फंडामेंटल? सेंटिमेंटल. सेंटिमेंटल. कोण बोलणार आहेत? मिस्टर ट्रम्प. ट्रम्प बोलणार आहेत, बरोबर ना? मग इम्पॅक्ट हा पडू शकतो मार्केटवर. मग त्यावेळेला काय करायचं, इथं न्यूज चालू झाली की इकडे गोल्ड ओपन करायचं. इकडे गोल्ड ओपन करायचं आणि गोल्ड ओपन केल्यानंतर 5 मिनिटाची कॅन्डल लावायची, लक्षात घ्या. 5 मिनिटाची कॅन्डल लावायची आणि 5 मिनिटाची कॅन्डल लावली आणि असा चार्ट ठेवला की ही जी कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल न्यूज चालू झाल्या ती कॅन्डल स्क्रीनच्या बाहेर जाते, लक्षात घ्या. ही कॅन्डल तुम्हाला सॉरी दिसायचं बरं, डेटा नाही, इम्पॅक्टेबल असतं ते. त्यांच्या तोंडातले जे शब्द येणार त्यावर मार्केटवर इम्पॅक्ट पडणार. मग ते कुठल्या पण साईटला जाऊ शकते. ओके, चला. मग त्याचं आपण प्रिडिक्शन करू शकत नाही. करू शकता तुम्ही त्याचं प्रिडिक्शन, पण तुम्हाला अमेरिकेची हिस्ट्री माहित पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर डिपेंड आहे, त्या गोष्टी माहित पाहिजे, त्यावेळेला तुम्ही प्रिडिक्शन करू शकताय. किंवा मिस्टर ट्रम्पचे तुम्ही मित्र पाहिजे. समजलं? हा दुसरा टास्क आहे तुम्हाला. 7 वाजताचं पण न्यूज बघू शकताय आणि 9:30ची पण न्यूज तुम्ही उद्या बघू शकताय. इथं डेटा आल्यानंतर ना मार्केट कसं बिहेव करतो. इथली न्यूज बघत असाल तर USD CAD ची पेअर बघा. ओके.
आणि ही न्यूज बघायची असेल तुम्हाला USD ची तर गोल्डची किंवा USD ची कोणती पण पेअर बघा. जिथे स्टार्टअपला USD आहे त्या सगळ्या पेअर मध्ये इम्पॅक्ट हा पडणारच. कळलं? ओके सर समजलं. सांगा मला आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काय अडचण? हॅलो. हा बोला. हा सर, माझा एक क्वेश्चन होतं तर ते 0.01 च्या लॉटला हा ते पिप्स वाढले, 30 हे वाढले, तर हा $30 म्हणजे प्रॉफिट होते. तर हा त्याचं एकदा हे करून सांगा ना जरा, मला ते कन्फ्युज झालं. पिप्स म्हणता ना तुम्ही? कालच्या लेक्चर मध्ये बघा. कालच्या लेक्चरला नव्हता का तुम्ही? हा नव्हतं सर. हा युट्यूबला ते समजलं ऍक्च्युली, पण ते किती वाढल्याने किती डॉलर वाढतात ना, नाही का $300 वाढतात, हा 3000 ते समजत $30. नाहीत. म्हणजे तुम्हाला ते समजत नाही. बरोबर आहे. ठीक आहे. ओके. इथं दाखवतो तुम्हाला मी. ते लॉट हे काय चालू किंमत किती आहे सांगा? सर ऍक्च्युली दिसत नाही एवढं. 2757. 2757. 2757 चालू किंमत आहे. मी 50 धरतो. राऊंड फिगर नंबर धरतो. ओके. आता इथं तुम्ही बाय केलाय. मग बाय केल्यानंतर मार्केटला कुठं जायला पाहिजे? वर झाला पाहिजे. वर झालं पाहिजे. बरोबर ना? आता 2750 वरून जर मार्केट 2760 ला गेले तर किती पॉईंटची मुवमेंट झाली? 10 पॉईंट. 10 पॉईंटची मुवमेंट झाली. बरोबर? हा सर. 10 पॉईंटची मुवमेंट झाली. मग लॉट साईज मध्ये 3 प्रकार येतात. पहिला लॉट साईज येणार तुमच्याकडे 0.01, दुसरा लॉट साईज येणार 0.10 आणि तिसरा लॉट साईज येणार 0.1 स्टँडर्ड लॉट. बरोबर? ओके ओके. आता हा सर. फक्त 10 पॉईंटची मुवमेंट व्हायला लागल्या. मग अच्छा सर. ओके समजलं सर. म्हणजे हा $5 भेटणार आपल्याला हा 0.1 च्या ह्याच्यात. इथं $10 मिळणार, इथं $100 मिळणार ओके आणि इथं $1000 मिळणार. सर कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके सर. ते कन्फ्युज झालेलं थोडा म्हणून हा विचारलं सर. कळलं तुम्हाला? इथे पिप्स वगैरे मोजायची काय गरज लागत नाही तुम्हाला. डायरेक्ट हा सर. ओके तुमचा ओके. जो MT5 आहे मगाशी मी तुम्हाला दाखवलं बघा, स्टॉप लॉस आणि टार्गेट ट्रेल कसा करायचा चार्टवर. हा सर. हा हा. हा त्यातनं हा तुम्हाला सर. प्रॉफिट किती होणार हा दिसतोय, लक्षात घ्या. चालेल सर. ओके. हा ठीक आहे. बाकी आणि थँक्यू सर. कोणाला काय प्रॉब्लेम? बाकी आणि कोणाला काय प्रॉब्लेम? सर जे लास्ट फंडामेंटल आणि सेंटिमेंटल अनालिसिसचे जे PDF आहेत ते व्हॉट्सअपला मिळतील का? कोणता PDF पाहिजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये त्यातला? ज्या स्क्रीनवर आता तुम्ही हे केलं होतं, दाखवलं होतं ते. हा म्हणजे ऍक्च्युअल काय WhatsApp पाहिजे तुम्हाला? त्याच्यावरचे काही जे मुद्दे होते का ते नाही, काय read करण्यास- गरजच लागत नाही, लक्षात घ्या. गरजच लागत नाही, कारण की तुम्ही न्यूज पण फॉरेक्स फॅक्टरीला बघणार आहे. हो न्यूज तुम्ही फॉरेक्स फॅक्टरीला बघणार आहे आणि त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच न्यूज तिथं फॉरेक्स फॅक्टरीला दिसणार आहेत. रोज सकाळी उठल्यानंतर जसा पेपर वाचणार तुम्ही तसं त्या न्यूज बघायच्या. नाहीतर न्यूज असतील आणि ट्रेडिंग केलं की अकाउंट वायपआउट होणार, लक्षात घ्या एकदा. त्यामुळे न्यूज कधी आहे हे बघायला लागणार तुम्हाला. प्लस आणखी एक तुमच्यासाठी एक मी प्लस पॉईंट, आता ह्याच बॅचला तुमच्यासाठी मी एक प्लस पॉईंट घेऊन आलोय. एक मिनिट, इंस्टाग्राम लॉग इन होते का बघूया. हे बघा दिसतंय इंस्टाग्राम तुम्हाला? हो. मला वाटतं आपल्या पेजला भरपूर लोकांनी फॉलो केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी फॉलो केलेलं आहे, बरोबर ना? हो. आता इथं एकच गोष्ट तुम्हाला करायचं, लक्षात घ्या. काय करायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला मी नोट्स देणार आहे आणि त्या नोट्ससाठी फक्त तुम्हाला रील शेअर करायची आहे. यातली तुम्ही रील एक शेअर करू शकताय. आता ती कोणती रील आहे ती पण दाखवतो तुम्हाला मी. याच्यामध्ये रील बघितलं तर
आणि सगळ्यात तुमच्याकडे जेवढे चांगले चांगले कंटेंट येणार आहेत ते तुम्हाला मी देतोय. रील दिसते तुम्हाला? हो. या रीलवर तुम्हाला कमेंट करायचं आहे. तुमच्या मर्जीप्रमाणे करा. जसं आता इथं कमेंट केले बघा चॅट बॉक्स मध्ये. अन्सार मुल्ला यांनी कमेंट केल्या सरांनी, सुपर टीचिंग सर, थँक्यू सो मच. जसं तुमच्या मनात ज्या गोष्टी येतील ते इथे कमेंट करा. चांगल्या असून दे ना वाईट असून दे, कारण की तुमचं चांगलं आणि वाईट आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म देऊ शकतं. ही एक कमेंट करा तुम्ही त्या रील्सवर. आणि प्लस ही रील्स तुमच्या मित्रांना शेअर करायची आहे. आणि आमच्या याला फॉलो करा, तुम्हाला नोट्स दिले जातील. आणि ह्या कमेंटमध्ये तुम्ही नोट्स म्हणून हे करा. कमेंटमध्ये ज्यावेळेला कमेंट करणार आहे त्यावेळेला नोट्स म्हणून याच्यामध्ये टाईप करा. तुम्हाला नोट्स मिळल्या जातील. तुम्हाला नोट्सचा PDF आपण शेअर करू. इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपला तुम्हाला ते शेअर करतो, काही प्रॉब्लेम नाही. या कमेंटवर, ह्या व्हिडिओवर तुम्ही हे करा किंवा या रील्सवर कमेंट करा. समजली? ही व्हिडिओ बघितली सर्वांनी? हो हो. हा, चालेल, ठीक आहे. बाकी कुणाला काय अडचण? सर ऐका ना, हा बोला. ऍडव्हान्स पेड बॅच कधी आहे सर? मेसेज करा की तुम्हाला सगळे डिटेल्स देतो त्याचे. बर बर. बाकी आजच्या कन्सेप्ट मध्ये काय अडचण कुणाला काय? हॅलो सर. हा बोला. सर लिक्विडिटी म्हणजे काय होतं? लिक्विडिटी जसं पुढे जाईल तशा सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. लिक्विडिटी म्हणजे काय असतं सांगतो. तुम्ही ट्रेडिंग करताय? हा. करताय ट्रेडिंग तुम्ही? हो सर करतो. काय नॉलेजवर करताय? मी सर फॉरेक्स करत नाही, इंडियनवर करतो. नाही, काय पण करा तुम्ही, काय नॉलेजवर करताय? नॉलेजवर काय करताय? काय मुव्हिंग ॲव्हरेजवर ट्रेड घेताय? हो सर. बरं ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहित नाहीत. सपोर्ट रेजिस्टन्स माहित आहेत का नाही तुम्हाला? हा माहित आहे सर. हा, सपोर्ट रेजिस्टन्स. मग मार्केट इथनं वरती जाते, इथनं खाली येते, इथनं वरती जाते, इथनं खाली येते, इथनं वरती जाते, बरोबर ना? आता हा बरोबर सर. इथनं वरती गेले, इथनं वरती गेले, मग इथे लोकांनी बाय केलंय, बरोबर आहे? हा सर. इथनं खाली गेले, इथनं खाली गेले, इथे लोकांनी काय केले? सेल केले, बरोबर आहे? हा. आता असे भरपूर लोक आहेत, मग त्यांचे स्टॉप लॉस कुठे पडलेत? इथं पडलाय ना. हो. आणि ह्यांचा सेलवाल्यांचा स्टॉप लॉस कुठे पडला? इथे पडलाय, बरोबर आहे? आता ज्या वेळेला ह्या दोघांची स्टॉप लॉस जाणार त्यावेळेला मार्केट मेकरला काय होतं? प्रॉफिट होतो, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी मार्केटला काय करतं? मार्केट मेकर थोडेफार त्यांच्याकडचे जादा पैसे लावून पहिल्यांदा मार्केटला खाली नेतं. खाली नेताना एसएल कोणाचे गेलेत? बायवाल्यांचे, बरोबर आहे? त्याच्यानंतर ना हा सपोर्ट ब्रेक झाला म्हणून इथे सेल करणारा पण आणखी एक नवीन कार्यकर्ता ऍड होतो इथे, लक्षात घ्या. सेल करणारा परत रिटेस्टला गेलं, परत एक सेलवाला ऍड होतो आणि मार्केट थोडंसं प्रॉफिट दाखवतो आणि त्यावेळेला मार्केट डायरेक्ट वरती जातं. मग ह्या दोघांनी ज्यांनी सेल केले त्यांचे पण स्टॉप लॉस गेलेत. हा, त्याच्यानंतर ना इथं रजिस्टन्स सुटला म्हणून इथं बाय करणारी लोक असतात. रजिस्टन्स सुटला म्हणून बाय करतात, परत इथनं सपोर्ट घेऊन वरती जाणार म्हणून बाय करतात परत. आणि त्यावेळेला ह्यांचे एसएल कुठे येतात? इथे येतात. आणि त्यावेळेला मार्केट इथे येतं आणि इथं आल्यानंतर ह्यांचे पण स्टॉप लॉस नेतात आणि त्याच्यानंतर मार्केट रिअल मोमेंटम द्यायला चालू करतं. आता हे जे स्टॉप लॉस उडवण्याची जी पद्धत झाली त्याला काय म्हणतात? लिक्विडिटी. जेवढे जास्त स्टॉप लॉस तेवढं जास्त मार्केट मेकरला प्रॉफिट होतो, लक्षात घ्या. कळालं तुम्हाला? ओके सर, थँक्यू. कळालं. हा, तुमच्या ग्रुपवर इन्स्टाची ती रील्स शेअर करतो, त्याच्यावर तुम्ही कमेंट करा. तुम्हाला नोट्स मिळून जातील. चांगल्या पद्धतीने नोट्स काढलेले आहेत. नोट्सचा PDF मिळेल तुम्हाला, त्याचा तुम्ही झेरॉक्स मारू शकता. ओके, ठीक आहे, थँक्यू. उद्याच्या लेक्चरला आपण बघू बाकीच्या गोष्टी. मला वाटतं सगळ्यांना सर्व गोष्टी आजच्या लेक्चरच्या समजलेल्या आहेत. हो सर. हो ना? चालेल, ठीक आहे. हो सर. गुड नाईट सर्वांसाठी. गुड नाईट. गुड नाईट सर. हा.